आत्ताचा जो लहान व्यावसायिक आहे ना, हं. मी परत त्यांना दोष देत नाहीये. हं. पण त्यांच्या माइंडसेटच्या बाबतीत मी थोडंसं म्हणेन. हं. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, की आज मी व्यवसायात उतरलोय. हं. मी समोरच्याला पैसा दिल्यामुळे मी विकत घेतलाय. हं. अशा मानसिकतेची लोकं प्रचंड आहेत. हं. XYZ व्यक्ती कुठेतरी तुमच्याकडनं काहीतरी गोष्ट घेतोय, हं. सर्व्हिसेस घेतोय. दुसऱ्यांच्याच बरोबर कंपॅरिझन करून तो तुमच्याशी घेतोय. बरोबर. आता तुम्ही त्यावेळेला कशी सर्व्हिस देताय? कशा पद्धतीने इंटरॅक्शन करताय? कारण आजचा वर्ग असा झालाय ना, मी आज पैसे टाकले ॲडव्हर्टायझिंगला, उद्याच्या उद्या मला कस्टमर यायला पाहिजे. पण काही असे पण आहेत, ज्यांनी म्हणतात ना, की शेवटी आपण म्हणतो व्यवसायात, की बाबा जास्ती पावसाळे ज्यांनी अनुभवलेत, हं. तो माणूस त्या विचारात घेत असतो. हं. आणि त्या विचार करून मग त्या पद्धतीनेच तो म्हणूनच हे ग्रेट बेट उद्योजकाची का, हं. की जिथे प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. बरोबर. म्हणून मी जे काम करताना काय करतो, हे पण आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच निरीक्षण करा, की बाबा समोरच्यानी ॲडव्हर्टायझिंगवर कशा पद्धतीने केलं. हं. म्हणजे आज जे कोलॅबरेशन किंवा असे हे चांगले आपण शब्द जे म्हणतो, या लोकांना अजून हे स्मॉल स्केलमध्ये माहीत नाहीये. ओके. म्हणजे मी त्यांना म्हणतो ना, मीच दरवाजा उघडणार, हं. मीच मार्केटिंग करणार, मीच रॉ मटेरियल आणणार. हं. मी कायम यांना सांगतो, आता रॉ मटेरियल आणायला जायलाच पाहिजे असंही नाहीये. हं. जो गैरसमज आणि समज डिजिटल मार्केटिंगमध्ये, आता मला सांगा, तुम्ही काही घ्यायचं असेल हं. तर गुगलवरती जाता, हं. रिव्ह्यू बघता हं. आणि रिव्ह्यूवरून ठरवता. हं. म्हणजे परत वेगळं उदाहरण, आपण रेल्वेच्या याच्यावर प्लॅटफॉर्मवर आहोत, इंडिकेटरच्या खालती आहोत, पण आपण विश्वास एम इंडिकेटरवर ठेवतो. बरोबर. वरच्यावर ठेवतो का? अरे हा यांनी सांगितलेलं आहे ना, म्हणजे गॅरंटेड ट्रेन बाबा याच प्लॅटफॉर्मवर येणार, हं. ही आता या वेळेत येणार. हं. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीने स्वतःलाच बघताय, तर तसंच तुमचा ट्रस्ट लेवल गुगलवर, हं. तेवढाच तुमचा सोशल मीडियाच्या याच्यावरती हा आता नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट स्वराज्य उद्योजकांचं मध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सोशल मीडिया पार्टनर आणि कंटेंट रायटर आशिष फाटक सर. तेव्हा आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सोशल मीडिया पार्टनर हा नक्की काय काम करतो आणि कंटेंट रायटिंग याचं आजच्या काळामध्ये काय महत्त्व आहे. नमस्कार सर. तर सर सांगा, सोशल मीडिया पार्टनर म्हणून आपण नक्की काय काम करता आणि कंटेंट रायटिंग म्हणजे नक्की काय? सोशल मीडिया पार्टनर म्हणजे कसं असतं, कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्या व्यवसायामध्ये एक असतं की एक पार्टनर हवा असतो. तर मी सोशल मीडिया म्हणजे त्यांचं पूर्णपैकी सोशल मीडिया कसं हँडल करता येईल, कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत जातील. खूप वेळेला होतं काय, की व्यावसायिकाला माहीत नसतं की आपल्याला खरंच कुठला सोशल मीडिया पर्टिक्युलर टूल उपयोगाचा आहे. तर मी काय करतो, पूर्णपैकी आखणी करून देतो. म्हणजे मीच सगळं करत नाही, तर माझ्याकडे टीम आहे, किंवा ज्यांच्याकडे जर असेल टीम, तर त्या टीम बरोबर मी काम करतो. आता व्यावसायिकांना झालंय काय, सोशल मीडिया, चला आपण एक काम करूया, जस्ट आपणच एक पोस्ट टाकूया, किंवा आता नवीन ChatGPT किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत. खरं ते तुम्हाला काय देतात, तर एक फक्त शब्द देतात. त्या शब्दांमध्ये भावना देतात का? कारण मशीन आहे ते शेवटी. तुम्ही फक्त सांगताय, ते पटापट तुम्हाला, महत्वाचं तुम्ही जे सांगताय तेच तो माहिती देणार आहे. आणि आम्ही काय करतो, तुमचा व्यवसायाला आपलंसं होऊन, म्हणजे तुमचाच व्यवसाय माझा स्वतःचा आहे, मी कसा तो वाढवू शकेल, म्हणून मी त्यांच्यासाठी मी पार्टनर होतो. आणि ते पार्टनर होऊन जो कंटेंट रायटिंग प्रकार मेन महत्वाचा असतो. काही घ्या तुम्ही, सोशल मीडियावरती सगळं जे काही आज चालतंय ते सगळं कंटेंटवरच चालतंय. म्हणजे आपण एक थोडासा वेगळा विषय घेऊया, की आज होतं काय, की पूर्वी दूरदर्शनवरचं कंटेंट आणि आता OTT वरचा कंटेंट. माणूस वळलाय, कुठे वळलाय, OTTला. कारण का, जे दूरदर्शनला जो कंटेंट होता तो नंतर जसा हवाय तसा नाहीये. म्हणजे आता डेली सिरियल येत आहेत, पण आज OTTवरचा जो पिक्चर आहे, किंवा म्हणतात ना, एकावर दुसऱ्या, तिसऱ्यावर तिसरा, किती मोठ्या सेशन घेऊन त्याच्यावरती असतं. सेम तसंच गोष्ट आहे सोशल मीडिया पार्टनर करताना. लहानपणची एक आपण चंपकची गोष्ट आपण म्हणूया, पुस्तक, की बाबा एक कथा ती वाढत जाते. तसं मी तुमचा व्यवसाय 52 आठवडे
वेगवेगळ्या पद्धतीने कसं जाईल त्याप्रमाणे मी काम करतो. त्यामुळे ते कंटेंट असताना असं नाही की जस्ट आला हा विषय लिहिला, तो लोकांना कुतूहल होईल. लोकांनी भावनिकतेने त्याच्यावर ते पूर्णपैकी म्हणतात ना, भावनिकतेने असलेला कंटेंट जो असतो तो कायम हृदयात शिरतो. मग एक ब्रँडिंगमध्ये एक चांगल्यापैकी आहे, तुम्ही जिथे नाही आहात आणि तुमच्याबद्दल चर्चा होते किंवा तुमच्याबद्दल तिथे काहीतरी चांगल्यापैकी कुठेतरी संवाद होतो, तो संवाद जो होतो त्याला जो लागणारा कंटेंट असतो तो मी करून देतो. अच्छा. मग ह्या व्यवसायाकडे आपण कधी वळलात आणि कशा पद्धतीने वळलात? मी गेली 18 वर्ष या व्यवसायात आहे. फेसबुक ज्या वेळेला सुरुवात झालं तेव्हापासून मी फेसबुकवर कंटेंट रायटिंगवर काम करतो. गेली 18 वर्ष फक्त मी मराठीतच लिहितो. ओके. मराठी सोडून मी कुठल्याही भाषेत लिहित नाही. येतं, पण माझा एक मी स्वतःचा हातखंड, कारण मला लिखाणाची पहिल्यापासून आवड. आणि ह्या 18 वर्षामध्ये जे व्हेरिएशन आलेत, कारण आता फेसबुकला पूर्वी एक लिमिटेड कंटेंट होता. म्हणजे त्यावेळेला मी लिटरली कमी शब्दामध्ये जे आपण आता टॅगलाईन म्हणतो किंवा समथिंग एक प्रेरणादायी वाक्य म्हणतो, तेव्हापासून मी ती सुरू केलेली होती. म्हणजे मी एक काय मी मानतो कोणाला तर अमूल ब्रँडला. अमूल ब्रँड बघा, कमी शब्दामध्ये प्रभावी टाकतो. बरोबर. कधी अमूलच्या याच्यामध्ये तुम्हाला अमूल काय प्रोडक्ट विकतायत ते लिहिलेलं दिसतं का? पण जाता येताना माणूस होल्डिंग बघतो. सेम तसंच फेसबुकवर त्यावेळेला तर लिटरली मराठी टायपिंग पण नव्हतं. कुठेतरी आपल्याला DTP सारखं दुसरीकडे टाईप करून मग ते पेस्ट करायला लागायचं. तसा हा 18 वर्षाचा सोशल मीडियाचा माझा प्रवास आहे. याच्याकडे वळण्यासाठी कुठली प्रेरणा होती किंवा काय असं कधी असं वाटलं की याच्यामध्ये आपण करू शकतो? ओके, खूप चांगला प्रश्न विचारला. पहिल्यापासून मला नाटकाचं लिखाण करायची आवड. अच्छा. त्यामुळे म्हणतात ना, लेखन हे मला आवडीचं. मी थोडं वेगळं हे सांगेन, कॉलेजला असताना पॉकेट मनी हा माझा म्हणजे म्हणतात ना, मी लव्ह लेटर लिहून दिलेली आहेत. अरे बापरे. आणि अशी लव्ह लेटर लिहून दिली आहेत की मला माहिती असं कोण कोणाच्या प्रेमात पडलंय. म्हणजे एक म्हणतात ना, त्यावेळेपासून म्हणजे माझा पॉकेट मनी, मी कॅन्टीन मध्येच बसायचो. माझ्या प्रिन्सिपल पासून सगळ्यांना माहिती होतं हा कशासाठी बसतोय तिथे. आणि लिटरली त्यावेळेला जे लिखाण होतं आणि त्या याचं म्हणतात ना की तर तिथे मन जुळू शकतायत. तर मग हे आपण सेम त्या व्यावसायिकाला ग्राहक जो हवाय, ग्राहकांची मनं मिळवून द्यायला मी मदत करू शकतो. त्यामुळे हा माझा प्रवास लव्ह लेटर टू आता ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असलेला हा माझा प्रवास आहे. आता याच्यामध्ये जेव्हा 18 वर्ष तुम्ही काम करताय, तेव्हा या 18 वर्षांमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला तुम्हाला दिसतोय? पूर्वी आणि आत्ताच्या याच्यात सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की फेसबुकच्या अगोदर आपण टेक्स्ट मेसेज म्हणूया. टेक्स्ट मेसेजला एक लिमिटेशन्स होतं. बरोबर. नंतर आलं फेसबुक. मग तिथे फार तुम्ही पाहिजे तेवढं मोठं राईटअप देऊ शकत होता. फेसबुक नंतर परत आलं व्हॉट्सअप. व्हॉट्सअपला पण तुमचा टेक्स्टचं एक लिमिटेशन सुरुवातीला होतं, आता नाहीये. लोकांना ह्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांनी कशा कशा पद्धतीने स्वतःला चेंजेस करायला पाहिजे. आता होतं काय, कुठलाही व्यवसाय युट्यूबला जो कंटेंट असतो सेम तसा तुम्ही व्हॉट्सअपला टाकला. प्रत्येकाचा वर्ग वेगळा आहे. आणि या 18 वर्षामध्ये नवीन नवीन म्हणजे टिकटॉक आलं, ऑर्कुट आलं. आज ऑर्कुट आणि टिकटॉक नाहीये, पण त्यालाच पुढच्या व्हर्जन म्हणतात ना, पर्याय आलेले आहेत. म्हणजे आज मजे असं म्हटलं जातं की आता गुगल पे वरती पण मेसेजिंग सुरुवात झालेली आहे. म्हणजे कम्युनिकेशन करायला प्लॅटफॉर्म हे प्रचंड बदललेले आहेत आणि दिवसेंदिवस आता हे वाढत पण चाललेले आहेत. म्हणजे तुमच्या चांगल्यातला चांगला काय तुम्ही सर्व्हिस देताय किंवा प्रोडक्ट तुम्ही ज्या पद्धतीने हे करताय, तर पूर्वी माध्यम लिमिट होते. म्हणजे आपण सुरुवातीला म्हणतो जसं टेक्स्ट मेसेज, नंतर मेल आला, नंतर फिजिकल म्हटलं तर पॅम्पलेट आले किंवा होल्डिंग म्हणा, बोर्ड म्हणा, फ्लेक्स म्हणा, हे सगळे आहेत. काही आउटडेटेड झाले, पण काही आता त्यांनी बदल प्रचंड झाले आहेत. म्हणजे आता बॅनरच्या जागी तुम्हाला आता डिजिटल बॅनर पण दिसत आहेत. बरोबर. किंवा आता लिटरली कारच्या मागे सुद्धा काही जण ऍडव्हर्टायझिंग एक डिजिटली लाईन फिरते, जी पूर्वी ज्वेलरी शॉपच्या बाहेर असायची तशी आता डिजिटल LED सारखे पण आले. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलत गेलेली आहे. त्यामुळे अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे. म्हणतात ना, सोशल मीडियाचाही पुढचं पार्ट आता हळूहळू येतोय. AI आलेलंच आहे, त्याच्यामुळे खूप बदल होईल. आता
सुरुवातीला जेव्हा तुम्ही एकदम पहिले जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने कस्टमर्सना किंवा बिझनेसमॅनला हे पटवून द्यायचं की सोशल मीडिया हे फ्युचर आहे मार्केटिंगसाठी? मी कायम यांना स्टोरी लाईन मध्ये टाकतो. मग एक उदाहरण देतो. हम्म. आणि हे मी खूप अगोदरपासून फेसबुकला ही पोस्ट माझी, हे म्हणतात ना एक प्रकारे खूप वेळा फेसबुकवरती मी बघतो हम्म. आणि मोठे लेख कोणी वाचत नाही, हम्म. हे नाही. पण टचवूड आहे, आज मी गेले एवढ्या वर्षात कधी म्हणजे छोट्यामध्ये ते ॲज अ कम्युनिकेशन म्हणून, हम्म. पण बाकी बघायला गेलात तर मी उदाहरणं देतो. For आणि example? हे एक्झाम्पल म्हणजे आता कुठलाही व्यवसाय आहे, म्हणजे आता आपण असं एक धरूया की बाबा मी घरातून मसाल्याचा व्यवसाय करतो. हम्म. कारण आज भरपूर म्हणजे मोठा विक्रेता हा मसाल्याचा आला. मसाल्याचं. मुळात पहिलं म्हणजे मी पहिलं त्यांच्याशी कम्युनिकेशन करतो, तुमचा मसाला किती घेणार आहे, हम्म. का तुमच्या एका सोसायटी पुरताच करताय, का जस्ट नातलग घेतायत, किंवा कोणीतरी मित्र मैत्रिणी ऑर्डर सांगितली. मेन म्हणजे तुमचा व्यवसायातला तुम्हाला व्हेरिएशन आधीच हम्म. व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात कस्टमर कसा, हम्म. तर मी अक्षरशः पूर्णपैकी आयडिया देतो की घरातून तुम्ही व्यवसाय जर मसाल्याचा करताय तर तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजेत. हम्म. आज झालं काय, मला कुठला कस्टमर हवा आहे, म्हणजे माझ्यासाठी किंवा माझ्यामध्ये स्वतःमध्ये एक चांगली स्पेशालिटी आहे किंवा मी या वर्गाला चांगल्यापैकी सोशल मीडिया हँडलिंग करू शकतो. हम्म. मग मी ती उदाहरणं तशाच पद्धतीने देतो. अच्छा. मसाल्याचं दिल्यामुळे काय झालं, मसाल्याचे जे व्यवसाय करणार आहेत आणि ते अडकलेले आहेत ते बरोबर हातात आले. हम्म. सेम गोष्ट कॅटरिंगवाल्यांची, हम्म. घरातून कॅटरिंग करतात. हम्म. मग मी उदाहरणच सुरुवात अशी करतो की तुम्ही कॅटरिंग करताय, हम्म. कमर्शियल अँगलनी करताय का जस्ट हाताला चांगली चव आहे. बरोबर. आता या वाक्याने होतं काय, त्या वाक्याने बरोबर तो जो कॅटरिंग व्यवसाय करणार आहे हम्म. तो हातात येतो. तिसरं, हल्ली आता साड्या, ड्रेस, हम्म. मी आता एक पेवत झालेलं आहे. आता ठीक आहे ऑनलाईनमुळे त्यांच्याकडे स्टॉक नसतो, हम्म. पण 18 वर्षापूर्वी जो मगाचा विषय होता, पूर्वी लोक स्टॉक घेऊन बसायचे. हम्म. मी डायरेक्ट उदाहरणच उलट दिलं, तुमच्याकडे माल पडू नये, हम्म. विकला जातोय का, हम्म. विकला जात नसेल त्याची कारण तुम्ही शोधून काढलीत का. हम्म. काय झालं, या लेखामुळेच लोक अट्रॅक्ट झाली. हम्म. म्हणजे मी एक जनरेट करतो की बाबा या व्यावसायिकांसाठी ही अडचण आहे, त्याला हे सोल्युशन आहे. म्हणजे डायरेक्टली रोड मॅप मी त्यांना डिक्लेअर देऊन टाकतो. हम्म. खूप जणांनी माझ्याच सारखे सेम व्यवसाय करणारे मला म्हणतात, अरे तू डायरेक्ट आयडिया काय देऊन टाकतोय. उलट आहे, त्यांना ती दिली, त्यांना कळतं की अरे हा आपला प्रॉब्लेम आहे. हम्म. त्यांना वाटतं की हा बाबा ही व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. हम्म. म्हणजे म्हणतात ना थोडक्यात पहिले इस्तेमाल problem करो. solving पद्धतीने तुम्ही जाता. तर मी लोकांना तेच सांगतो की बाबा हा असा असा प्रॉब्लेम आहे, याच्यासाठी मी आहे. मी असं नाही लिहित की मी तुम्हाला हे मदत करून देऊ शकतो, ते करून देऊ शकतो. मी डायरेक्टली तो कन्सेप्टच मांडतो. हम्म. त्यामुळे आज बघायला गेलात तर खूपशे घरातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी म्हणजे माझं खास मी लक्षात काय ठेवलंय, मोठे बॅनर असतात किंवा मोठ्या कंपन्या असतात, ते ऍडव्हर्टायझिंग करतातच आणि त्यांना भरपूर प्लॅटफॉर्म आहे किंवा त्यांच्याकडे पैसा पण आहे. छोट्यांचं काय, आणि 80% हा वर्ग स्मॉल स्केल मध्येच आहे. बरोबर. मग मी त्यांच्यासाठीच त्यांच्याच अँगलनी तसं लिखाण करतो, त्यामुळे लोक येतात. यालाच मी अजून एक पुढे वाक्य धरेन, जे उदाहरण म्हणजे आता मला व्यावसायिकांना त्यांना काय हवं आहे की त्यांना मलासाठी एक वातावरण क्रिएट करायचं आहे. मग मी काय केलं, खाद्य भ्रमंती म्हणून मी ब्लॉग सुरू केला की कुठे काय चांगलं मिळतं, कुठे गेल्यावर काय खायला मागायला पाहिजे. जर तुम्ही उडपीच्या हॉटेलमध्ये गेलात आणि मिसळ मागितली तर तुम्हाला ती तरी मिळणार नाही, तुम्हाला काय मिळणार, सांबारच मिळणार. बरोबर. बेटर वे तुम्ही कुठे गेल्यावर काय ऑर्डर किंवा कधी कुठल्या वेळेला कुठला पदार्थ खावा. त्यामुळे झालं काय माहितीये का की माझ्याकडे ऑलरेडी माणसं ही जोडली गेली. म्हणजे आता एक म्हणतात की माणसांची शेती. कारण मी लोकांना काय केलं, पहिला कस्टमर्स म्हणजे माझ्या क्लायंटसाठी मी त्यांचे कस्टमर आधीच जमा केले. मी कुठेही आजपर्यंत निगेटिव्ह कोणाच्याही बद्दल लिहिलं नाही. निगेटिव्ह लिहून आपल्याला मोठं व्हायचं नाहीये किंवा आपल्यात काहीतरी वेगळं आहे. उलट मी कायम सांगतो, 4 चौघात कौतुक करा, एकांतात त्याला त्याचा प्रॉब्लेम सांगा. वा, छान. एकांतात सांगितल्याने काय होतं, त्याला आपला बाबा हा आपल्याच आहे, आपल्याशी काहीतरी हा चांगल्यापैकी हे करू शकतो. आज याच्यामुळे 55 lakhs लोकांशी मी कम्युनिकेशन आतापर्यंत केलेलं आहे. वा. ऑल ओव्हर महाराष्ट्र की फक्त नाही. मुंबई? इंडियाच्या बाहेर सुद्धा. अरे वा. म्हणजे ऑस्ट्रेलियाला माझे रेग्युलर, मी जे काही पोस्ट लिहितो त्याला रेग्युलर ऑस्ट्रेलियातून वाचणारी लोक आहेत, जर्मनीतून आहेत, ग्रीसमधनं आहेत.
आता ह्याच्या सुद्धासाठी खूप वेळेला लोक म्हणतात तू लिहितोस मराठीत, हम्म. मग ही माणसं वाचतात कशी काय? हा. तर तिथे आहेत आपले वर्ग, अच्छा. वाचणारे आहेत. हम्म. फक्त आपण ते मांडत नाही आणि त्या लोकांना ते हवं असतं. म्हणजे तशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना मांडलं तर ते पोचतात ते. ओके. आता जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वे मध्ये त्यांना ट्रीट करता, तर हे प्रॉब्लेम्स या सेक्टरला असतात किंवा आता बरेचसे उद्योजक हे तुम्हाला असे व्यक्ती आहेत की एकच प्रकारचे व्यवसाय करतात. असं हो. मसाल्याचं उदाहरण हो. घेतलं, 10 जण मसाल्याचे व्यावसायिक असतात, तर मग प्रत्येकाला एकच सोल्युशन तुम्ही देता नाही. की कसं असं, मग त्याचं रिडिंग कसं करता तुम्ही? बरोबर. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाची एकेकाची स्पेशालिटी असते. मी आता मसाल्यांचं उदाहरण घेऊया. त्यांच्याकडनं मी लिस्ट मागतो. त्यांना सांगतो की तुमचा आतापर्यंतचा कुठला मसाला जास्ती गेलाय. मग जर तुमचा मालवणी मसाला जर जात असेल तर तुम्ही गोडा मसाला विकू नका. ओके. मग तुमच्या थ्रूआउट ऍडव्हर्टायझिंग ही मालवणी मसाल्याचीच व्हायला पाहिजे. ओके. हा, खालती लाईन मध्ये ऍज पर बाबा कोणाला काय हवंय तर माझ्याकडे हे अवेलेबल आहे. होतं काय, त्याचं मालवणी मसाल्यावर त्याचा फोकस फिक्स झाला, त्यामुळे त्याला रॉ मटेरियल त्याच्याकडे स्टॉक ठेवायला सोपं झालं. या स्मॉल स्केल व्यावसायिकांचा अडचण कुठे असते, त्यांना व्यवसाय करायचा आहे पण त्यांना जे बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती डिस्कस करणारं कोणी डिजिटल मार्केटिंग किंवा अदर प्लॅटफॉर्म मध्ये मदत तेवढी होत नाही. मी काय करतो म्हणून तर सोशल मीडिया पार्टनर काय, त्यांना एक वस्तू सुद्धा स्वस्तात कशी येईल की जेणेकरून त्यांचा प्राइस पासून त्यांचं मार्केटमध्ये बाबा, आता हा मसाले विकणारे सुद्धा, मालवणी मसाला मी विकतोय तर त्याचा ग्राहक वर्ग त्यांनी शोधायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आम्ही एक ट्रेंड केला होता आणि हा ट्रेंड पुण्यात चांगल्यापैकी चालतो. तर मी एवढंच लिहिलं होतं, सदाशिव पेठी गोडा मसाला. आता काय होतं, गोडा मसाला आणि सदाशिव पेठी, कारण त्याच्यात गोडा मसाला हा मॅक्झिमम वापरला जातो ज्या पदार्थांना, तो सगळा खाणारा वर्ग हा सदाशिव पेठ पुण्यातच आहे. ओके. काय झालं, डायरेक्ट आपलंसं झालं. ऑटोमॅटिकली ज्यांचं प्रोडक्शन आहे त्यांना काय झालं, ग्राहक वर्ग इझिली मिळाला. दुसऱ्यांनी हे काय होतं, अरे सदाशिव पेठीमध्येच जातो मग आम्ही का नाही खावा, इगो. मग तो आपण हे सांगितलं, त्यांचा इगो बिझनेस साठी वापरून घेता येतो. अच्छा. मग आता त्यामुळे सोल्युशन जे म्हणतो ते सोल्युशन या अँगलने जर विचार केला तर खरं, आणि व्यावसायिक इथेच चुकतो. म्हणजे आता ट्रॅव्हलवाल्यांचं, म्हणजे थोडंसं आता मसाल्यांवर मी थोडंसं वेगळं उदाहरण देतोय. ट्रॅव्हलवाले काय करतात की आम्ही एवढ्या एवढ्या रात्रीसाठी एवढ्या एवढ्या डे साठी पॅकेज डिक्लेअर करतात. मी म्हणतो आता बदललाय काय, ज्याच्याकडे पैसा असेल तो 3 दिवसात पण काश्मीर फिरून येऊ शकतो. बरोबर. तुम्ही आता कशाला तुमच्यासाठी आम्ही 8 दिवसाचं करू आणि हे करू. सिंपल आहे, तुम्हाला कुठे जायचंय आणि कुठल्या महिन्यात जायचंय हे सांगा. म्हणजे काश्मीरला जायचं तर त्याचा एक व्यवस्थित विशिष्ट तो टाइम फ्रेम आहे. म्हणजे आत्ताच आपण एक करंट हे घेऊया. आता बघा हिमाचल आणि ह्या ठिकाणी काही प्रॉब्लेम झाले. पूर्वीपासून लोकांनी डिक्लेअर केलेले आहेत की ह्या महिन्यामध्ये ह्या ठिकाणी जायचं नाही. ओके. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपणच क्लिअर सांगायला पाहिजे की बाबा या महिन्यात का नाही जायचं, कुठली नॅचरल कॅलॅमिटीज किंवा काही होऊ शकतात. झालं काय, लोक गेली अडकली. का, तर ज्यांनी ट्रॅव्हल एजन्सीवाल्यांनी हा बाबा चला विकायचंय म्हणून काही चांगले ब्रँड का टिकून राहिले, कारण ट्रस्ट लेवल, किंवा तुम्ही ह्या महिन्यात नका जाऊ. म्हणजे हे सोल्युशन आहे ना, हे जेव्हा सोशल मीडियावरती जेव्हा त्यांचा प्रेझेन्स करायचा असतो तेव्हा त्या मायनर गोष्टी करायच्या असतात. धरून जर आता मी आज राखीची ऍड टाकली तर चालणार आहे का, म्हणजे तो काय, बरोबर की नाही. कालपर्यंत त्या राखीला व्हॅल्यू होती, आज आहे का, नाही. बरोबर. म्हणजे हा सोल्युशन हा लोकांना सांगायला लागतो. म्हणजे आता दिवाळीची तुम्ही ऍडव्हर्टायझिंग सुरू करायला पाहिजे, गणपतीची नाही. बरोबर. कारण गणपती आता आला, गणपतीचे पिरियड संपला. हे सोल्युशन जे आहे हे जर त्यांना बिंबवलं गेलं तर ऑटोमॅटिकली ग्राहक पण त्यांच्याशी ट्रस्ट लेवलनी जोडला जातो. मग तुमचा व्यवसाय तुम्ही प्रॉपरली डिजिटल मार्केटिंग मध्ये मोडाल की तो वेगळाच ठेवा? याला मी आता 2 प्लॅटफॉर्मवर केलंय. मी मगाचं जे वाक्य आहे, मी सोशल मीडिया पार्टनर, म्हणजे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही यांनी काम करतो. अच्छा. ऑनलाईन म्हणजे मी त्यांचा प्रेझेन्स आणतो आणि ऑफलाईन मध्ये त्यांना सेलिंग म्हणा किंवा त्यांना त्यांचं ब्रँडिंग करा, याच्यासाठी काही इव्हेंट्स किंवा काही ऍक्टिव्हिटीज वर्कआउट करतो. ओके. त्यामुळे अशा ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मी त्यांचा प्रेझेन्स आणण्याचा प्रयत्न करतो. इव्हेंट म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यवसायासाठी असतात साधारण?
ग्रेट भेट उद्योजकाची हम्म. म्हणून आपण एक बिझनेस फोरम सुरू केलाय. अच्छा. हा बिझनेस फोरम म्हणजे हा इव्हेंट आहे. ओके. म्हणजे कुठलाही आपण वार्षिक मेंबरशिप नाही किंवा काही नाही आहे. हम्म. महत्वाचं म्हणजे व्यावसायिकांना, म्हणजे याचा मी खूप अगोदर एक नाव दिलं होतं या पर्टिक्युलर याला, उद्योग संस्कार. हम्म. उद्योजकांना पण एक संस्कार घडायला पाहिजे. हम्म. तर त्याच्याच अंडर आपण हे ग्रेट भेट उद्योजकाची आणतो. सगळ्या व्यावसायिकांना एकत्र जमा करतो. एकमेकांना ओळख सगळ्याच प्लॅटफॉर्मवर देतात. हम्म. मी इथे आणलंय काय की तुमच्या अडचणी काय आहेत ते सांगा. अच्छा. मगाचं जे सोल्युशन, हम्म. आज मला काहीतरी अडचण आहे हे मी माझ्या एका नोकरी करणाऱ्या माणसाला सांगण्यापेक्षा एका व्यावसायिकाला सांगितलं. हम्म. त्याच्या कनेक्टमध्ये कोणतरी तसाच प्रॉब्लेम मला कधीतरी माहिती असेल आणि त्यांनी त्याच्यातून त्याला बघितलेलं की बाहेर पडलेला आहे. मग तो काय करू शकतो, तोच कनेक्ट याला देऊ शकतो. एक काम करतो, या व्यक्तीला भेट, हम्म. तो पण याच प्रॉब्लेम मध्ये आला होता, आता तो बाहेर पडलाय. हम्म. म्हणजे काय झालं, एक चांगल्यापैकी सोल्युशन हम्म. मिळालं. आपल्याकडे आपण काय करतो आणि मला अडचणी काय आहेत हेच आपण पुढे सांगत नाही. बरोबर. म्हणजे मी एक विनोदातून म्हणतो, वधूवर सूचक का आलं, जेव्हा आत्या आणि मावशीने घरातल्या जवळच्या व्यक्तींबद्दल सांगणं बंद केलं म्हणून वधूवर सूचक आलं. तसंच आहे, तुम्हाला लाज वाटते तुमच्या व्यवसायाबद्दल बोलायला, मग आम्ही आहोत. मग व्यक्तीच्या तुम्हाला नसेल बोलतायत, आम्ही येतो. हा, बरोबर. मग ऑफलाईन मध्ये मी लोकांना ट्रेन करतो, त्यांना बोलायला लावतो. हम्म. आज आपण ग्रेट भेट उद्योजकामधनं असंख्य लोकांना की जे कुठेतरी कधीतरी बोलायला घाबरत होते, हम्म. आता तर ते मोठं म्हणतात ना, चांगल्यापैकी म्हणजे म्हणतात चांगल्यापैकी स्वतःचा प्रेझेन्स करायला लागले. अच्छा. म्हणजे आज असे सोशल म्हणतात ना की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही करताय, हम्म. पण तिथे वावरायचं कसं. हम्म. आज समोरचा चांगल्यापैकी बोलतोय ते बघून आपल्याला पण बरं वाटतं. बरोबर. कारण शाळेपासून आपल्याला शिकवलंय काय, कॉपी पेस्ट शेअर. म्हणजे आपण जे आता करतोय ते आपल्याला शाळेनेच शिकवलं होतं. हम्म. आपल्याला जे पुस्तकात सांगितलंय तेच आपण लक्षात ठेवायला लागलोय, हम्म. त्याच्याच वरून ते लिहायला लागलोय. हम्म. मला सांगा, कोणीतरी कुठला तरी स्वतःचाच एक धडा असा कधी सुरुवात केली आहे का. हम्म. जो धडे आपल्याला सांगितले होते तेच गिरवायला सांगितलेले होते ना. बरोबर. मग बेटर वे ऑफलाईन मध्ये तुम्ही येऊन भेटा, हम्म. समोरच्याचा व्यवसायामध्ये आपल्याला जोडा. हम्म. म्हणजे म्हणतात ना, आज तो ट्रॅव्हलिंगचा करतोय, त्याचे काय प्लस पॉईंट आहेत ते आपल्यामध्ये घ्या ना. बरोबर. उद्या काय होईल, तो केरळ विकतोय, मी केरळ नसेल विकत, हम्म. तर बरोबर त्याच्याबरोबर जॉईंट व्हेंचर करा. हे बरोबर. पण सोल्युशन आहे. हम्म. कोलॅबरेशन किंवा कोऑपरेट करणं हे असे काही शब्द लोकांना माहीतच नाहीत. लोकांना फक्त एवढंच माहिती आहे, जायचं, भेटायचं, जस्ट काय खायला मिळत आहे. हम्म. आपण ज्या ग्रेट भेट उद्योजकाच्या आणल्यात हम्म. त्या लिटरली 75 रुपयापासून आपण मीटिंग सगळीकडे सुरुवात केलेली आहे. हम्म. मग आता ही ग्रेट भेट जी तुम्ही अभिनव संकल्पना आणली आहे, ती कुठल्या कुठल्या शहरांमध्ये आतापर्यंत घेण्यात आली आहे? मी राहायला कल्याणला जरी असलो हम्म. तरी मॅक्झिमम माझा क्लायंट बेस आहे ना, म्हणजे मी ज्यांच्यासाठी सोशल मीडिया करतो हम्म. ते सगळे पुण्यात आहेत. ओके. त्यामुळे माझा पहिला बेस सगळ्यात जास्ती पुणा, हम्म. त्याच्यानंतर डोंबिवली, हम्म. बदलापूर. म्हणजे बदलापूरला मी रेकॉर्ड केलेला आहे दर सोमवारी सकाळी हम्म. 7:30 वाजता. म्हणजे 7:30ला बोलवायचो का, तर लोक येई तोपर्यंत, कारण बदलापूर पर्यंत यायचं आहे. हम्म. तर 52 आठवडे एकही दिवस कधीही मीटिंग हम्म. मिस झाली नाही. 52 आठवडे आपण बदलापूरमध्ये मीटिंग घेतल्या. हम्म. 6 महिन्यामध्ये आता मी पुण्यात टोटल 300 मीटिंग घेतल्या. अरे वा. आता या मीटिंगचा फॉर्मॅटच वेगळा असतो. म्हणजे मी असं लिटरली चाय पे चर्चा, मिसळ खाऊया, हम्म. सरबत, म्हणजे माझं म्हणणं खाण्यापेक्षा तिथे ओळखी होणं हम्म. आणि इंटरॅक्शन होणं, त्याच्यासाठी म्हणून आपण या वेगवेगळ्या ठिकाणी करतो. आता अपकमिंग नाशिक, सातारा हम्म. ऑलरेडी एकदा दोनदा घेऊन झालेले आहेत, हम्म. थोडेसे आता पाईपलाईन मध्ये आहेत. अरे वा. आणि जो माझा क्लायंट बेस, जो ज्यांना मला जास्ती प्रमोट करायचं आहे आणि ते कुठे आहेत किंवा कळते की बाबा या भागांमध्ये आतापर्यंत नेटवर्क ज्या मीटिंग्स होतात हम्म. त्या कमी होत आहेत, त्या ठिकाणी मी डेअरिंग करतो. अच्छा. म्हणजे बदलापूरला जेव्हा मी सुरुवात केली, त्याच्यानंतर आता बदलापूरला भरपूर बिझनेस फोरम आले. हम्म. ठाण्यामध्ये मी जेव्हा सुरू केली त्याच्यानंतर आता तर ठाण्यात तर एवढ्यात की लिटरली शाळेच्या सारखं झालंय. रोज सकाळी उठायचं, हम्म. बॅग उचलायची आणि वेगवेगळ्या बिझनेस फोरमला हम्म. जाऊ शकतो. म्हणजे ज्या डेस्टिनेशनला आतापर्यंत व्यावसायिक आहेत पण त्यांना पाहिजे तसा हम्म. बिझनेस फोरम मिळाला नाहीये, अशा ठिकाणी आपण ग्रेट भेट उद्योजकाची
करत असतो. करत असतो. मग आता याच्यामध्ये कधी अशी ऑफबीट अशी केस आली आहे का, की त्याला काहीच बिझनेस सुरू केलाय आणि त्याला काही म्हणजे तो तोट्यात आहे आणि पण ग्रेट भेटमध्ये आल्यानंतर त्याला एक वाट सापडली वगैरे अशी काही केस स्टडी? डोंबिवलीतली एक व्यक्ती आहे. हां. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो. ते आधी आउट ऑफ इंडिया हं. एका ठिकाणी जॉबला होते. हं. ग्रेट बेड उद्योजकाच्या मीटिंगच्या त्या पोस्ट रेग्युलर वाचत होते. हं. आता विचार करा, ग्रेट बेड उद्योजकाचं रीडर हं. आणि तिकडे फॉलोअर हा इंडियाच्या बाहेर. हं. जेव्हा ते तिकडनं त्यांनी जॉब सोडून डोंबिवलीत आले, हं. ते पहिले मला भेटले की मला जॉब सोडून आता मी व्यवसायात येतोय. म्हणलं ओके. या तुम्ही, सुरू करायच्या अगोदर. सुरू करायचं आहे, ओके. पण काय करायचं मला सुचत नाही. नाहीये. हं. म्हटलं तुम्ही एक काम करा, ग्रेट बेडला यायला लागा. हं. इतरांचा पण व्यवसाय बघा. हं. त्याच्यात तुम्ही लगेच ठरवू नका, पूर्ण एक आराखडा करा. हं. म्हणजे आपण ग्रेट बेडमध्ये काय करतो की ज्याला खरंच व्यवसायात शिरायचंय हं. आणि काय करायचंय, हं. म्हणजे त्याचा व्हाय क्लिअर नसेल, हं. त्या माणसाला पण सांगतो ये. बरोबर. दुसरा जो अडचणीत आलाय हं. की बाबा माझा व्यवसाय आता डबघाईला आलाय, हं. कारण आपण अशा ठिकाणी मीटिंग घेतो. हं. म्हणजे आता उदाहरण घेईन की हॉटेल्समध्ये जेव्हा मीटिंग या नॉर्मली होतात, हं. तर ज्या हॉटेल चालत नव्हते हं. त्या ठिकाणी मी मीटिंग घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवला. अच्छा. म्हणजे आज माझा उद्देश काय आहे की फुलाची पाकळी, हं. इतर म्हणजे म्हणतो ना आपण एकमेका सहाय्य करू. हं. का तर बाबा त्याचा दुसऱ्याला मोठ्या ब्रँडच्या हॉटेलला न जाता हं. ज्यांनी नव्याने चालू केलाय हं. आणि त्याला ज्या वेळेला म्हणजे म्हणतात ना की ज्यांनी सकाळी हॉटेल त्याचं चालू नाहीये, हं. मग आपण त्यावेळेला मीटिंग घेतो. हं. म्हणजे त्याच्या वर्किंग मध्ये कुठलाही त्रास न होता. बरोबर. त्यामुळे होतं कसं, सोल्युशन जे म्हणतो की हं. ग्रेट बेट म्हणा किंवा सोशल मीडिया पार्टनर म्हणून मी बघताना हा मी मायनर गोष्टी विचारात घेतो. हं. काही ठिकाणी हॉल आपण घेतले हं. आणि हॉलमध्ये आपण काय केलं, लोकांना ज्यांना बोलवलेलं आहे हं. त्यांना जे काही ब्रेकफास्ट आणि हे द्यायचं आहे, आपल्याच उद्योजकातीलच एकाला सांगायचं तू प्रोडक्ट घेऊन ये हं. आणि तेच दे. हं. पुण्यात तर मी एक मॅजिकल गोष्ट घेतली. लोकांकडनं मी मीटिंगचे 75 रुपये घेतले हं. आणि मी 75 रुपयाच्या ऐवजी 150 रुपयाचं त्यांना सामानच दिलं. ओके. नॉर्मली जर तुम्ही कधी ऐकलेत का की कुठल्या तरी एका बिझनेस फोरमच्या मीटिंगला गेलाय, हं. फी भरली आहे हं. आणि जाताना तुमच्या हातात प्रोडक्ट असतील, तर कसं वाटेल तुम्हाला? बरोबर. आश्चर्यच आहे. आणि हे प्रोडक्ट कोणाचे आहेत? जे आत्तातलेच मीटिंगमध्येच आलेले आहेत हां. आणि त्यांनी ते सॅम्पल म्हणून देणार होते. हां. त्यांना मी त्यापेक्षा त्याचे मी पैसे दिले. हं. शेवटी ते कॉस्टिंगचं थोडंसं गणित मांडलं, पण ते फ्रीमध्ये न देता हं. त्यांना काय झालं, त्यांचे वस्तू पण गेल्या, त्यांना पैसा पण मिळाला. हं. डायरेक्टली म्हणतात ना, आपण बिझनेस मीटिंगला कशासाठी जातो, हं. तर व्यवसाय व्हावा. व्यवसाय व्हावा. मग तो डायरेक्टच होतो ना तिकडे. बरोबर. ज्याची जागा आहे त्याला त्याचं भाडं मिळालं. हं. ज्याचे प्रोडक्ट जो फ्रीमध्ये देणार होता, हं. मीटिंगला आलेल्या व्हेन्यू चार्जेस मधनच ते बरोबर देऊन हं. ते लोकांना रिटर्न बॅक दिले. काहींना स्पॉन्सरशिप द्यायची होती, हं. मग ते स्पॉन्सरशिप पण ह्या पद्धतीने. हं. म्हणजे आता एकाचं कसं आहे, आता त्यांचं माझ्यासारखं सोशल मीडिया पार्टनर म्हणून ते वेगळ्या पद्धतीने काम करतात. हं. त्यांना काय करायचं होतं की त्यांना त्यांचं ब्रँडिंग करायचं होतं. म्हटलं एक काम करा, तुम्हाला ब्रँडिंग करायचं आहे, तुम्ही आलेल्या लोकांना व्हिजिटिंग कार्ड देणार. हं. काम करा, व्हिजिटिंग कार्डचा खर्च जेवढा होतो, हं. त्यांनी मला सांगितलं माझं व्हिजिटिंग कार्डची व्हॅल्यू जी आहे 15 रुपये. हं. म्हटलं एक काम करा, 15 रुपये मला द्या. हं. मी 15 रुपयाचं तुम्हाला एकाचं प्रोडक्ट तुम्ही सॅम्पल म्हणून द्या आणि त्याच्यावरती स्टिकर लावा. बरोबर. काय झालं, ती त्यांची जी मनाची तयारी होती 15 रुपये खर्च करायची. हं. प्रोडक्ट पण गेलं, हं. म्हणजे ज्याचं प्रोडक्ट आहे त्याला पण पैसा मिळाला. हं. ज्याला ब्रँडिंग करायचं होतं त्याला पण चान्स मिळाला. आलेल्या लोकांमध्ये अरे मी ह्याचं प्रोडक्ट वापरेन, बघेन आणि मग खरेदी करेन. ग्रेट बेड उद्योजकामध्ये आपण एकमेव, म्हणजे मी सांगेन जसं आपण म्हणतो ना मीच करणारा, तसं मी हक्काने सांगेन, आपण आलेल्या लोकांना त्यांचे प्रोडक्टची शोकेस लावायला देतो. ओके. तुम्ही या, तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले करा. हं. याला प्रदर्शन नाही, हां. हे एक्झिबिशन नाही, म्हणजे बॅगा भरून तुम्ही यायचं नाहीये. तुम्ही तुमचे प्रोडक्ट घेऊन या, हं. तिथे ठेवा, आलेल्या लोकांना दाखवा, ऑर्डर जनरेट करा, सेलिंग करा. हं. त्याचे वेगळे पैसे आपण घेत नाही. जे काही व्हेन्यू चार्जेस आहे हं. तीच. म्हणजे काही ठिकाणी आता होतं की तुम्हाला प्रदर्शनासारखं डिस्प्ले करायचं आहे, त्याचे वेगवेगळे पैसे. हं. म्हणजे आपण म्हणतात ना, ग्रेट बेड उद्योजकामध्ये का या, हं. तर बाबा ह्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटीज आहेत. हं. आता यायचंय नाही यायचंय,
सेकंड थिंग, डे वन पासून मी कधीच कोणालाही रिमाइंडर पाठवत नाही की तुम्ही या मीटिंगला. माझं स्वतःचं म्हणणं आहे, ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याच्या बुडाशी आग लागली आहे, जर नसेल लागली तर त्याला मी किती वेळा त्याला व्हिजिटर डे, हा डे, तो डे, काही आपण कुठले डे नाही ठेवत. मी म्हणतो ज्याला खरंच व्यवसाय करायचा आहे त्यांनी कधी केव्हाही या, वेलकम. ऍडव्हान्स पैसे आजपर्यंत घेतले नाहीयेत. आता थोडं मी बदल करेन. ज्या वेळेला येणार आहात तिथे आल्यावरती तिथे पे करा. बरोबर. परत इथे आपण जे परत की बाबा आल्यावरती त्यांना खरं काय हवंय, त्यांच्या अडचणींना तिथेच माणसं असतात, त्यांनाच भेटा, त्यांच्याशी बोलून घ्या. म्हणजे काही जणांना कॉस्टिंगच्या बाबतीत अडचण असते. म्हणजे होतं काय माहितीये का, आलेल्या व्यक्तीला काही ना काहीतरी मिळालंय सोल्युशन. आता याच्यामध्ये तुम्ही जे करताय ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये हल्ली बरेच जण पैसा गुंतवत आहे. सो डिजिटल मार्केटिंगचा व्यावसायिकांना किती फायदा होतोय का तुमच्या माध्यमातून जे काही सोल्युशन्स तुम्ही काढून देताय? बिकॉज काय, ऍट द एंड बिझनेस अडकतो कुठे, प्रॉब्लेम मध्ये. त्याचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन डिजिटल मार्केटिंग होऊ शकत नाहीये. ते टू द पॉइंट जाऊन तो प्रॉब्लेम शोधून त्याचं काय उत्तर असेल हे शोधण्याचं काम तुम्ही जे करता, त्याचा आता ग्राहक त्याच्यावरती विश्वास ठेवणं उद्योजकांना कसं पॉसिबल होत आहे? खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण आता काय झालंय, डिजिटल मार्केटिंग मध्ये पहिला व्यावसायिक जो कोणी डिजिटल मार्केटिंग करतो त्याला पहिला विचारतो रीच किती आहे, बरोबर, मला एकूण लाईक किती मिळणार आहेत, किंवा माझा बाबा हे एवढ्या प्रमाणे मला लीड मिळणार आहेत का, प्लॅटफॉर्म आहे, लीड मिळतील, सगळं काही आहे. सगळ्यात अडचण अशी असते त्या व्यावसायिकाचीच, तो ना त्याच्या स्वतःला त्याने एका लिमिट मध्ये जर ठेवलं असेल आणि जर समोरून भरपूर लीड आल्या आणि त्याला जर त्यांनी उत्तर नीट दिली नाही, तो काय करतो, स्वतःची चूक मान्य करत नाही. ओके. तो नाव कोणाला देतो? डिजिटल मार्केटिंग. म्हणजे मी काय म्हणतो, आपण लग्नाला जातो आणि जेवणावरचं कौतुक करतो. तो हॉल कसा झाला, डेकोरेशन काय केलं, त्याच्यावर नसतं. आपण काय बघतो, अरे या हॉलमध्ये आहे का, मग इथे हे जेवण आहे, मला जायला हरकत नाहीये. म्हणजे मी काय प्रत्येक माझ्या कस्टमरला काय सांगतो, जसं तुम्ही ते वागता तसं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमचं एक लिमिटेशन. जर पुण्यातल्या व्यक्ती आहे, मी पुण्याच्या बाहेर ऑर्डर देणार नाहीये, लिहा ऍड मध्ये, आणि नेमकं तो ते लिहित नाही आणि तो दोष देतो कोणाला? डिजिटल मार्केटिंगला. जर तुमच्याकडे एक हँडबिल आलं आणि हँडबिल मध्ये लिहिलं असेल स्पेसिफिक की मी शनिवार रविवार फोन उचलत नाही, मला सांगा तुम्ही काय करणार? लक्षात काय ठेवणार? बरोबर, हेच वाक्य. त्याच्यावरती तुम्ही मनातल्या मनात म्हणाल, अरे काय हा व्यवसाय घे का काय आहे शनिवार रविवार मध्ये, पण काहीतरी अडचण असेल त्याची. जे डिजिटल मार्केटिंगला देतायत, तर माझं म्हणणं आहे कोणालाही तुम्ही तुमचं काम देताय, आज त्याला बाबा तुम्ही अपॉइंट केलात, उद्याच्या उद्या ग्राहक येणार नाही. तुम्हाला तुमचं सातत्य, तुमचं स्पेशलायझेशन, तुमच्यात काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं पण जर तुमचं दिसलं तर तुम्ही लक्षात राहू शकता. तर त्या दृष्टिकोनातून या गोष्टी त्या डिजिटल मार्केटिंग करताना लोक पहिलं कस्टमर डोक्यात काय करतो, मला कस्टमर हवेत. मी काय सांगतो, बाळ जन्माला यायला पण 9 महिने लागतात. बरोबर. हॉस्पिटल रेडी आहे, डॉक्टर रेडी आहेत, लग्न झालंय, हनीमूनला जाऊन आल्यात, लगेच बाळ होतं का? नाही. व्यवसायाचं पण तसंच आहे. तो 9 महिन्याचा कालावधी आहे. तुम्हाला तो त्याचा डिजिटल म्हणा किंवा फिजिकल म्हणा, तो प्रेझेन्स तुमचा कॉन्स्टंट दिसणं हा गरजेचा आहे. जिथपर्यंत तो दिसत नाही, लोक तुम्हाला ट्रस्ट लेवल ठेवणार नाही. बरोबर. मग आता जेव्हा तुम्ही 18 वर्ष व्यावसायिकांशी गाठभेट करताय, तेव्हा पेशन्स लेवल काय आहे लोकांचा, कसा तुमचा अनुभव आहे? ज्यांचा चांगल्यापैकी, म्हणजे मी म्हणतो ना, व्हाय असतो क्लिअर. मला सांगू का, चांगले पण अनुभव आले, वाईट पण अनुभव आले. चांगले असे आलेत ना की त्यांना स्वतःच्या बद्दल आणि त्या कामाच्या प्रोसेस मधलं पूर्णपैकी क्लॅरिटी. ओके. ती माणसांना रिलेशन बिल्डअप करून ठेवतात. नाराज झाले, एकांतात, बाबा हे असं असं झालंय. आजही माझ्याकडे असे नाराज असलेले परत काम पण देणारे आहेत. काही नाराज होऊन दुसरीकडे पण गेले, ते दुसरीकडे परत फिरून येऊन परत नाराज झाले. आता त्यांचं काय झालं, त्यांनी त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. जेव्हा मी त्यांना सांगितलं एक काम करा, त्याच्याशी असं असं बोला, तो तुमचं काम व्यवस्थित करून देईल. आज असं झालंय, त्याच्या हातचं काम काढून मी माझ्याकडे घ्यायच्या ऐवजी
त्याला पण काम त्याच्याकडे राहिलं. म्हणजे मी उलट करतो, मी माणसं जोडतो त्यांच्या मनात. बाबा त्यांच्या प्रॉब्लेमला मी विचारात घेतो. मी कायम सांगतो, ट्रेनचा जो प्रवास आहे, आता आपण सगळेच जण एकाच त्या ट्रॅकवरून, म्हणजे मी बदलापूरवरून मला CST ला जायचंय, मी ट्रेनमध्ये जर माझे ऐपत, मी काय सोशल मीडियाचं एक उलट उदाहरण देतो, पैसा असेल चांगला आणि मला गर्दी नको असेल तर मी काय करेन, फर्स्ट क्लास मधनं जाईल किंवा AC ट्रेन पकडेल. मला ठीक आहे बाबा, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, हे नाही आहे, मी काय करणार, नॉर्मल डब्यात जाणार. लक्ष तोच आहे. मग सेम गोष्ट आहे सोशल मीडियामध्ये, मला काय गाठायचं आहे आणि कसं गाठायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचा पैसा तिथे गुंतवायला पाहिजे. आज तुम्ही जेव्हा 18 वर्ष करताय तेव्हा छोटे उद्योजक आहेत ते लोक डिजिटल मार्केटिंग वरती किती प्रमाणामध्ये अवलंबून आहेत, आणि अवलंबून असताना त्यांना त्याचे फायदे तोटे यातला काही फरक कळतोय का, की किंवा ते कम्युनिकेट करताना मला फक्त धंदा पाहिजे एवढंच कम्युनिकेट करून डिजिटल मार्केटिंग वरती बाकी सगळं सोपवत आहेत का ते स्वतः कीन आहेत स्वतःच्या बिझनेस बद्दल, की क्लॅरिटी आहे की मला कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी वगैरे आखायची आहे? आत्ताचा जो लहान व्यावसायिक आहे ना, मी परत त्यांना दोष देत नाहीये, पण त्यांच्या माइंडसेटच्या बाबतीत मी थोडंसं म्हणेन. त्यांना काय वाटतं माहितीये का, की आज मी व्यवसायात उतरलोय, मी समोरच्याला पैसा दिल्यामुळे मी विकत घेतलाय. अशा मानसिकतेची लोक प्रचंड आहेत. माझं म्हणणं आहे, सेम स्वतःला त्याच्यात निवडा. XYZ व्यक्ती कुठेतरी तुमच्याकडनं काहीतरी गोष्ट घेतोय, सर्व्हिसेस घेतोय, दुसऱ्यांच्याच बरोबर कंपॅरिझन करून तो तुमच्याशी घेतोय. बरोबर. आता तुम्ही त्यावेळेला कशी सर्व्हिस देताय, कशा पद्धतीने इंटरॅक्शन करताय. कारण आजचा वर्ग असा झालाय ना, मी आज पैसे टाकले ऍडव्हर्टायझिंगला, उद्याच्या उद्या मला कस्टमर यायला पाहिजे. पण काही असे पण आहेत ज्यांनी म्हणतात ना, की शेवटी आपण म्हणतो व्यवसायात, की बाबा जास्ती पावसाळे ज्यांनी अनुभवले तो माणूस त्या विचारात घेत असतो आणि त्या विचार करून मग त्या पद्धतीनेच तो राहतो. म्हणूनच हे ग्रेट बेट उद्योजकाची का, की जिथे प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून मी जे काम करताना काय करतो, हे पण आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच निरीक्षण करा, की बाबा समोरच्यानी ऍडव्हर्टायझिंग वर कशा पद्धतीने केलं. म्हणजे आज जे कोलॅबरेशन किंवा असे हे चांगले आपण शब्द जे म्हणतो, या लोकांना अजून एक स्मॉल स्केल मध्ये माहित नाहीये. ओके. म्हणजे मी त्यांना म्हणतो ना, मीच दरवाजा उघडणार, मीच मार्केटिंग करणार, मीच रॉ मटेरियल आणणार. मी काय यांना सांगतो, आता रॉ मटेरियल आणायला जायलाच पाहिजे असंही नाहीये. जर तुम्हाला घर बसल्या तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळते, मग तुम्ही असं पण काय नाही कन्सेप्ट करत, त्या दुकानदाराशी टायप करत. म्हणजे खास करून परत हे रॉ मटेरियल कोणाला लागतं, कॅटरिंग मध्ये म्हणा किंवा जे फूड इंडस्ट्री वाले, त्यांनी रॉ मटेरियल वाल्यांशी टायप करा ना. मग ती क्वालिटी चांगली आली की सगळं चांगलं होऊ शकतं. आता हेच होतं काय, जो गैरसमज आणि समज डिजिटल मार्केटिंग मध्ये. आता मला सांगा, तुम्ही काही घ्यायचं असेल तर गुगल वरती जाता, रिव्ह्यू बघता आणि रिव्ह्यू वरून ठरवता. म्हणजे परत वेगळं उदाहरण, आपण रेल्वेच्या याच्यावर प्लॅटफॉर्मवर आहोत, इंडिकेटरच्या खालती आहोत, पण आपण विश्वास एम इंडिकेटरवर ठेवतो, वरच्यावर ठेवतो का? अरे हा यांनी सांगितलेलं आहे ना, म्हणजे गॅरंटेड ट्रेन बाबा याच प्लॅटफॉर्मवर येणार, ही आता या वेळेत येणार. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीने स्वतःलाच बघताय तर तसंच तुमचा ट्रस्ट लेवल गुगलवर, तेवढाच तुमचा सोशल मीडियाच्या याच्यावरती हा आता स्मॉल स्केल वाल्याला यायला थोडी का होईना यायला, म्हणतात ना, मनात इच्छा होतीये पण अजूनही ते दुसऱ्याचा रिव्ह्यू बघतात आणि परत गफलत करतात. म्हणून ज्यांचा व्हाय क्लिअर ते बिंदास. तर याच्यामध्ये जे छोटे उद्योजक आहेत, आपण म्हणतो उद्योगात तर त्यांना उतरायचं आहे की उतरलंय, मार्केटिंगच्या बाबतीत ते लोक किती अजूनपर्यंत शाश्वत झाले इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, किंवा ते त्यांचा इन्व्हेस्टमेंट मधला किती टक्का ते बाजूला काढून ठेवतायत किंवा विचार करतायत का तसं? मला काय वाटतं, ते किती सजग आहेत त्या बाबतीत? जेव्हा आपण ग्रेट बेट उद्योजकाची चालू केली, ग्रेट बेट उद्योजकाची म्हणजे सर्वे हा सगळ्यांसाठी होतो. म्हणजे आलेल्या उद्योजकाला पण कळतं की आपण कुठे आहोत, काय आहोत. ऍज अ आम्हाला म्हणजे मी ग्रेट बेट उद्योजकामध्ये खात्रीशीर सांगतो, इथे काही नाहीये की बाबा आज हा सेक्टरवाला हा एकच व्यक्ती या
म्हणजे माझ्या बरोबर आम्ही 6-7 जण सेम प्रोफाईल मध्ये काम करणारे एकत्र त्या मीटिंगला असतो. अच्छा. आता ह्या सर्वेतून एक लक्षात काय आलं की पहिलं सगळ्यात महत्वाचं अडचण असते ती म्हणजे जाहिरातीसाठी खर्च किती करावा किंवा जाहिरात करायची आहे मग किती खर्चानीच ती असायला पाहिजे. मग एक एवढ्या वर्षाचा अनुभव लोकांशी इंटरॅक्शन करून मी आता एक कन्सेप्ट चालू केला, बीज यात्रा 52. बीज यात्रा म्हणजे काय केलंय, व्यावसायिकांची यात्रा. आता कसं आहे, जो मगाचाच आपला विषय होता की हे ट्रस्ट लेवल आणि हे, मग आपण काय केलं 52 आठवडे 52 ऍक्टिव्हिटी, म्हणजे ज्यांची मानसिकता मीच लिहिणार मीच सगळं सांगणार, ठीक आहे ना, म्हणजे त्यांच्या मनाला पण आपण विरुद्ध जायचं नाही, त्यांना जे करायचं आहे आणि आपण एक त्यांना बाबा हे अशा अशा पद्धतीचं पाऊल उचला. म्हणजे आपण म्हणतो ना, आज रेल्वे स्टेशनला 2 जिने असतात, एक स्वयंचलित असतात आणि दुसरे असतात ज्याच्यावरती कष्ट करून जायला लागतात. खरं आहे व्यावसायिकांनी सुरुवात जिने जसे स्वयंचलितला न जाता स्वतःच चढून जायला पाहिजे. पण आता काय झालंय, जाऊ दे ऑटो मोड मध्ये सारखं. तर आता तिथे काय केलंय आपण की आम्ही 52 आठवडे म्हणजे एक क्वेश्चनर त्यांना पाठवतो. या क्वेश्चनर मध्ये कसं आहे, आज मोठे ब्रँड म्हणजे आपण म्हणूया मोठ्या ब्रँडचं एक उदाहरण आपण आता घेऊया. करोनाच्या काळामध्ये जेव्हा जग थांबलं तेव्हा चितळेंनी भावनिक असलेले व्हिडिओ व्हायरल केले. बरोबर. आज त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी त्यावेळेची गरज बरोबर शोधली आणि त्याला धरून तसे व्हिडिओज आले. आज मला सांगा, चितळेंना त्यावेळेला खरी गरज होती का त्या ऍडव्हर्टायझिंगची? बरोबर. पण त्यांनी काय केलं, अस्तित्व दाखवलं, परत लोकांना त्याच्यातून एका मानसिकतेतून बाहेर काढलं. आज चितळेंकडे आपण पाहताना दृष्टिकोन आपला हा बदलला. आता या 52 आठवड्यामध्ये ना, आता मला सांगा, तुम्हाला कुठला XYZ नवीन उद्योजक जेव्हा तुमच्या कनेक्टमध्ये येतोय, तुम्ही त्याला काय काय बघता आणि कसं कसं बघता? पहिलं म्हणजे बाबा त्याचा जर बाबा पुढे डिजिटल चांगला प्रेझेन्स असेल, त्याचा रिव्ह्यू चांगला असेल किंवा त्यांनी किती वर्ष तो व्यवसाय सुरू केला. मग या 52 आठवड्यामध्ये आपण त्याचा पूर्वार्ध खूप वेळा जाहिरातीत दिला जात नाही. म्हणजे चांगले चांगले दुकानांचे आपण होल्डिंग वरती बघूया, 1938 पासून आपण हे दुकान सुरू आहे. बरोबर. आता 1938 लिहिलेलं एक दुकान आहे आणि बाजूला 2001 ला सुरू असलेलं दुकान आहे आणि एक 2004 ला सुरू झालेलं दुकान आहे. मला सांगा, तुमच्याकडे त्या तिघांनी याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार. बरोबर. पण त्यांनी जर ते वरती काहीच लिहिलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? मग आपण या 52 आठवड्यामध्ये त्याचा काही पूर्वार्ध पण क्वेश्चन मध्ये टाकलाय. सेकंड थिंग, त्याला सायकोलॉजिकल म्हणजे असं आहे की बाबा तुम्ही तुमच्या व्यवसायात नैराश्य आलं, मोठ्या ब्रँडला पण येतो, ग्राहक अचानक मिळत नाहीत किंवा नवीन काही ऑर्डर येत नाहीत, मग या नैराश्यातून बाहेर व्हायला काय करायला पाहिजे? मग आपण त्याच्यातून काय केलंय, आम्ही लिखाण म्हणजे आम्ही क्वेश्चन पाठवतो, त्यांनी ते लिहून द्यायचे. आता परत एक अडचण असते, माझी जाहिरात टाकली आहे, मी आता व्हॉट्सअपला पण टाकतो, मी वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपला जॉईन होतो आणि लगेच तिथे पोस्ट करतो, माझ्या पोस्टला कोणी लाईक करत नाही. मग ते काय करतात, पेड सर्व्हिसला जातात. अरे पेड सर्व्हिसला जाताना सुद्धा एक टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागतो. मग ते शिव्या घालतात कुणाला, फेसबुकला जर पेड सर्व्हिस घेतली तर फेसबुकला घालतात, व्हॉट्सअपला घालतात. तिथे पर्टिक्युलर त्या तज्ज्ञ माणसाकडनं ते टाकून घ्यायला पाहिजे ना. पण मला म्हणणं असतं ना, मीच करणार सगळं, बेटर वे, एक काम करा, आम्ही जे लिखाण म्हणजे क्वेश्चन पाठवतोय तुम्ही लिहून द्या, ते थोडं आम्ही रिराईट करतो, ते फेसबुकला टाकतो आणि फेसबुक वरून त्याची जी लिंक आहे, जे त्या बीज यात्रा 52 ला मेंबर झालेत त्यांचा एक आपण व्हॉट्सअपचा ग्रुप केलाय, ती लिंक आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो आणि प्रत्येकाला काय सांगितलंय, प्रत्येकाने प्रत्येकाची पोस्ट लाईक आणि कमेंट करा. जे आपण म्हणतो एकमेका सहाय्य करू, हे करू, करा प्रॅक्टिकली. तुम्ही दुसऱ्यांची पोस्ट वाचा आणि आम्ही लिटरली सांगू का, मध्ये मध्ये क्वेश्चन टाकतो, या व्यक्ती आहे, याची ही पोस्ट होती, याच्यातलं काय आवडलं सांगा, म्हणजे कौतुक करायला सांगतो. जर तुम्ही बघा चांगले मोठे ब्रँडला, जर तुम्ही मॅकडोनल्डला जाऊन आलात आणि एक रिव्ह्यू दिलात, मॅकडोनल्डवाला तुम्हाला रिस्पॉन्स देतो. पण हाच साधा आपण एका कॅटरवाल्याला रिव्ह्यू दिला, त्या कॅटरवाल्याला माहित पण नसतं मला रिव्ह्यू आलाय, ते करताना करतात, सगळं काही करतात, पण त्याच्या रिव्ह्यूच्या अगेन्स्ट त्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. मग हे सगळं आपण या बीज यात्रा 52 ला शिकवतो
जे घाबरतात आम्हाला ऍडव्हर्टायझिंगला खर्च एवढा नकोय, मग मी परत एक मायक्रो लेवल 555 रुपये वर्षाला द्या. हम्म. ते द्यायला जमत नसेल सॉरी, हम्म. पण तुम्ही व्यावसायिकच नाही आहात. हम्म. वर्षभरामध्ये 555 मध्ये जे आम्ही सांगतोय ते पॉइंट मध्ये तुम्ही उत्तरं द्या. हम्म. आठवड्याला एक दिवस स्वतःच्या ऍडव्हर्टायझिंगसाठी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. हम्म. आणि आठवड्यातलं काही तास आपल्या व्यावसायिक जे आहे आपल्या आजूबाजूला त्यांना प्रमोट करायला द्यायला काहीच हरकत नाहीये. बरोबर. आज फेस्टिवल आलं, काल राखी पौर्णिमेचे हे समुद्रच हम्म. फेसबुकला सुरू झाला. पण त्यापेक्षा बाबा या राखी पौर्णिमेला मी याचं प्रोडक्ट घेतलं, हम्म. त्याच्याबद्दल जर लिहिलं असतं तर काय झालं असतं, कॉन्ट्रास्टमध्ये मार्केटिंग झालं असतं. हम्म. पण आपण काय करतो, लोगो टाकतो, पोस्टर बनवतो. आता 15 ऑगस्ट आणि गणपतीचं बघा, हम्म. म्हणजे मध्ये मध्ये जोक येतात की एवढे पोस्ट दुसऱ्या काही बघायलाच मिळालं नाही. तर बीज यात्रा 52 ला काय होतं, एक प्रॉपर चॅनल आहे, हम्म. ती कन्सेप्ट आहे. परत समोरच्याला अडचणमध्ये टाकलं नाहीये. तू जेव्हा व्यवसाय करतोयस, व्यवसायामध्ये बिझी आहेस, ठीक आहे, जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा तू ते ऍक्टिव्हिटी लिहून दे. हम्म. बरोबर. आठवड्यातून एक दिवस जरी तुमचा प्रेझेन्स दिसला हम्म. तरी तुम्हाला तो 52 आठवडे आज तुम्ही खर्च करताय, हम्म. ते पुढच्या 52 आठवडे तुम्ही बिझी व्हाल, त्याच्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे. आजपर्यंत किती मेंबर झालेत बीज आता यात्रा 250 लोक झालेत त्याला व्हॉट्सअप ग्रुपला? व्हॉट्सअपला. आणि मग हे जे तुम्ही पोस्ट वगैरे घेता लिहून, हो. ते कोणाच्या पेजवर टाकतात, त्यांच्या की तुमच्या? नाही, माझ्या याला टाकतो, कारण माझ्याला फॉलोअर आहेत. हा. आता मी सुरुवातीला काय केलंय की माझ्या ह्याच्यात टाकलंय, हम्म. इतरांना सगळ्यांना सांगतो तुम्ही लाईक आणि कमेंट करा. हम्म. ज्यांच्या नाहीयेत लाईक कमेंट होत, मग मी माझ्याकडनं मी त्या वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करतो. ओके. म्हणून मी ते अट गाय घातली, मी माझ्या ह्याच्यात टाकणार. अच्छा. माझ्या ह्याच्यातून वापरून झाली, आठवडाभर झाला, पुढच्या आठवड्याला तुम्ही तुमच्या वॉलवर टाका. ओके. हम्म. म्हणजे त्यांचं जर बिझनेस पेज असेल तर त्या बिझनेस पेजवरती पोस्ट टाका. हम्म. जर त्यांचा स्वतःचा व्हॉट्सअपचं चॅनल असेल तर तिथे ती पोस्ट टाका, हम्म. ती मला पाठवा. हम्म. मग परत नवीन लोकांना तिथे कनेक्ट करता येऊ शकतं. हम्म. त्यामुळे होतं कसं, एक जाहिरात आज जी टाकली आहे ही 3दा पाहायला मिळते लोकांना. आता जे हे छोटे उद्योजक आहेत त्याच्यासाठी प्रभावी किती माध्यम आहेत मार्केटिंगसाठी सोशल मीडियावर? सोशल मीडियावरती हे प्रत्येक व्यवसायावर डिपेंड असतं. जर आता इंडस्ट्रियल वाले असतील की जे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत, त्यांनी ना फेसबुकवर जास्ती वेळ नाही घालवायचा. त्यांनी लिंक्डइन, त्यांनी स्वतःला गुगलमध्ये रँकिंग करायला पाहिजे. गुगलमध्ये त्यांचं स्वतःचं कसं हे होऊ शकतं, किंवा आता जसं आता आज आपण एकमेकांची इंटरॅक्शन करतोय, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःची मुलाखत देणं गरजेचं आहे. व मी माझ्या प्रोडक्ट का केलंय, कसं केलंय, माझ्यामध्ये स्पेशालिटी काय आहे. ते काय करतात, सरसकट कोणातरी एक देऊन टाकतात आणि मग ते फ्लायर बियर सगळे चालू होतात. किंवा त्यांनी इंडिया मार्टमध्ये किंवा जिथे त्यांचं खरंच म्हणतात ना त्यांचा क्लायंट कुठे आहे, मी कायम प्रत्येक व्यावसायिकाला सांगतो तुमचा कस्टमर कुठे, त्या ठिकाणी त्या टूलवर तुम्ही जा. बरोबर. आता जर माझं मेडिकल शॉप आहे आणि मेडिकल शॉपमध्ये XYZ आपण धरूया ठाण्यात आहे आणि एका गल्लीतच आहे, तर मी काय करायला पाहिजे, तर मग मी पर्टिक्युलर त्याच्यासाठी फेसबुक माझं बिझनेस पेज, गुगलवर जो आज आलेला आहे त्याला सांगितलं की बाबा फोन आला, यायचंय कसं, गुगलचा ऍड्रेस पाठवला, टेक्स्ट मेसेज नका पाठवू, लिंक पाठवा. त्यांनी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह गुगलवर असायला पाहिजे. तो काय करतो, रील बनवतो, त्यांनी गरज नाहीये रील, आणि हे त्याच्यासाठी उपयोगाचं नाहीये. आता काय झालंय, आपल्याकडे एक नवीन ट्रेंड आला की तेच होतं, त्यात ते गाणं आलं की ते गाणं कशालाही कुठे मॅच केलं जातं, संबंध नसतो, किंवा मध्ये अक्षरशः डान्स. ऍक्च्युली ते तसं नाहीये, प्रत्येक व्यावसायिकाला हे वेगवेगळं आहे. कॅटरिंग वाल्यांनी रील करावं, मी पदार्थ कसा बनवला, कसा डिस्पॅच केला. मध्ये माझ्या एका क्लायंटला मी सांगितलं, केक तुम्ही कसा पाठवताय, तुमचे व्हिडिओ फक्त त्याचेच असू देत, कसे बनवतायत, कसा बनवताय, आता केक वरचा काही गरजच नाहीये कसा, कारण माझ्यापर्यंत येताना केक कसा येणार आहे ही जी अडचण आहे त्याच्यावरती तुम्ही काम करा. त्यामुळे पहिलं कुठलाही व्यावसायिकाने मला पाहणारे, माझा कस्टमर मला कुठे शोधतोय, कुठे पाहतोय, गुगल आहे. सेम त्याचबरोबर आता काही ठिकाणी सगळेजण उठतात, 1 पेजर वेबसाईट बनवतात. मी त्यांना एक सहज सिंपल म्हणतो, आपण ना टाटा ना रिलायन्स हे आपल्याला नावानिशी शोधणार आहेत. हा, पण टाटा आणि रिलायन्स सारखं आधी काम करायचं आहे ना, तर तसं लोकांसमोर आधी तुम्ही नॉर्मल यांनी काम करा.
मग उद्या तुम्हाला ते गुगलवर शोधतील आणि गुगलवर शोधल्यावरती कसं तुमचं काम व्यवस्थित होतंय मग तुम्ही वेबसाईटवर जा. मग परत तिथे अडचण तेच होते. डिजिटल मार्केटिंग सारखे ज्यांनी वेबसाईट बनवली ती फेल्युअर गेली. आणि दोष त्याला नका देऊ. दोष हा तुमच्यात आहे. तो तुम्ही हायलाईट करायला पाहिजे. म्हणजे आता परत इंडस्ट्रियल वाल्यांनी कॅटलॉग करून ब्रोशर बनवून ते फिजिकल द्यायच्या ऐवजी वेबसाईट करा. वेबसाईटवर प्रॉपर माहिती टाका. माझे बाबा हे मशीन्स आहेत किंवा माझे हे प्रोडक्ट आहेत, माझे हे अशा आहेत, आणि लोकांना साधं सिंपल ती वेबसाईट पाठवली की एक ट्रस्ट लेवल वाढते. बरोबर. त्यामुळे सोशल मीडियाला हे प्रत्येकासाठी हे वेगवेगळं आहे. ओके. आता 2016 नंतर 16 पासून आपल्या देशामध्ये इंटरनेटचं एक वेगळीच वेव आली. हो. त्या वेवचा वापर आज उद्योजक जे छोटे उद्योजक आहेत ते कशा पद्धतीने करतात आणि जे करतायत ते कुठे कमी पडतायत आणि कमी पडत असतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यांनी भविष्यामध्ये ह्या इंटरनेटचा वापर आपल्या मार्केटिंगसाठी व्यवसायाच्या कशा पद्धतीने अप्रोच ठेवला पाहिजे. ओके, खूप चांगला प्रश्न आहे. 2016च्या अगोदर आणि 2016 त्यानंतर मी म्हणेन 16 नंतर एक 2020-21 पर्यंत माहोल हा नवीन नवीन ट्रेंड नुसार लोक इन्व्हॉल्व्ह होते. करोना नंतर परत एक थांबली. सगळ्यात पहिलं व्यावसायिकांनी स्वतःला आपण काय आहोत आणि आपल्याला काय करायचंय याच्यासाठी खरंच कुठल्या तरी एका कन्सल्टिंगकडे जा. म्हणजे व्यवसायात जो पडणारा काय म्हणतो की आय एम द बॉस, आणि पण तो बॉसगिरी दाखवायला सुद्धा तुम्हाला तशा गोष्टी करायला पाहिजेत. आणि प्रत्येका ठिकाणी एक कोणतरी चांगल्यापैकी मेंटॉर असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ह्याच्यातलं हे करण्यासाठी काय आहे, म्हणजे जसं आता सिंपल आहे, बँकेत गेलात, लोन मागितलं, देतात का? नाही. तुम्हाला पण प्रोजेक्ट रिपोर्टर म्हणजे CA BA पासून सगळी अख्खी सायकल होते. लोन दिल्यानंतर बँक सुद्धा फार लिगल हे ते, म्हणजे बँक सुद्धा त्यांच्याकडनं पैसे देताना सुद्धा तुमच्याकडनं पूर्णपैकी कॉन्ट्रॅक्ट करते, म्हणजे तेवढे सगळे आहेत. मग आता 2016 नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या इझिली कळायला लागल्या. पूर्वी नव्हते कळत किंवा ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. आता खूप सिंपल झालेली आहे. म्हणजे तुम्ही गुगलवर टाका, म्हणजे एक्झाम्पल मला याच्यासाठी काय काय लोक हवी आहेत, आपल्याला डोकं नसेल चालवायचं ना, टाका गुगलवर, तुम्हाला तिथे त्यासाठी कोण कोण माणसं आहेत. म्हणजे आपण म्हणतो सगळ्यांना 24 तास दिले, मग XYZ ब्रँड हा त्या 24 तासासाठीच काम करताना एवढा एवढा कमवतोय, कारण त्यांनी तेवढे हात मदतीला घेतलेत, तेवढे ब्रेन घेतलेत. म्हणजेच कॅटरिंगवाल्यांनी लक्षात काय घ्यायला पाहिजे, रॉ मटेरियल माझ्यापर्यंत येत आहे तर रॉ मटेरियल वाला माझ्या हातापर्यंत यायला पाहिजे. एक नसेल तर 5 शोधून ठेवा. अडचणी प्रत्येकाला येऊ शकतात. बरोबर. डिस्पॅच स्वतः असं कौतुकाने सांगू नका, माझे मिस्टर कामावरून आल्यानंतर बाईक काढतात आणि माझे दिलेले लाडू डिस्पॅच करतात. उलट आहे, संध्याकाळी मस्त की प्रोडक्ट आमचं झालेलं आहे, लॉजिस्टिक मधनं ते गेलेलं आहे, आम्ही नवरा बायको उलट नवीन काय आहे, नवीन काय मार्केटमध्ये आणता येईल त्याच्यासाठी रिसर्च, म्हणजे ते जर मदत करतायत तर त्यांचं खरं युटिलाइज करा. किंवा मस्त असतं, आम्ही ना काय ते पॅकेजिंग काय आम्हीच घरात करतो. म्हणजे आता ते सुविधा आलेल्या आहेत. आता हे शोधायचं आणि आपल्याला कसं आहे, आता एक्झिबिशन भरपूर भरायला लागले. खूप जणांना माहित पण नाही की या एक्झिबिशनला कशाला जायला पाहिजे. बरोबर. मी म्हणतो पहिलं सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आधी तुमचा व्यवसाय आहे तर तुम्ही पहिले स्टॉल धारक व्हा, पब्लिककडे समोर जा, पब्लिकशी इंटरॅक्शन करा. हा ग्राहक आपल्यापर्यंत का येत नाहीये, आपल्या बाजूचा स्टॉल जास्ती कमवतोय आणि मी का नाही कमवत आहे. 2016 पासून जर तुम्ही बघितलं तर खूप अगोदर एवढे एक्झिबिशन नव्हते. आता दर शनिवार रविवारला कुठे ना कुठेतरी ऑप्शन आहेत. आता एक्झिबिशन फक्तच हॉलमध्ये भरतात असं नाहीये, सोसायट्यांमध्ये पण होतात. आता तर नवीन पूर्वीच म्हणू आपण आठवडा बाजार, तशाच पद्धतीने आता वेगवेगळ्या सिटीज मध्ये पण सुरू झालेला आहे. मग आता तो त्यांनी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांचं अडचण शोधून काढायला पाहिजे. मग तिथे गेल्यावर एक सर्वे पण होऊ शकतो की बाबा माझं प्रोडक्ट, त्यांनी ठरवलं मला 30 रुपयाला वस्तू विकायची आहे, तिथे खरं कळेल ना आपली वस्तू 30 रुपयाला घेणारे लोक आहेत का. बरोबर. आता मॉल आलेत, मॉलमध्ये जाऊन आपण ग्राहक नको होऊया, आधी मॉलमध्ये जाऊन बघा की वेगवेगळे ब्रँड मोठे मोठे काय काय करतायत,
काय ऑफर चालले आहेत. हम्म. आज जर बघायला गेलं तर प्रत्येक जण प्रत्येकाचा ब्रँड व्यवस्थित व्हावा. हम्म. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी मॉलमध्ये गेलात, 10 ड्रेस विकणारे आहेत. हम्म. म्हणजे मी खास करून ड्रेस विकणाऱ्यांना मी ह्या सांगेन, पहिले तुम्ही बाहेर मॉलमध्ये फिरा. हम्म. म्हणजे आपल्याचकडे जे असलेलं प्रोडक्ट मार्केटमध्ये किती रुपयाला विकलं जात आहे. हम्म. 2016च्या अगोदर हे कुठे होतं एवढं. नव्हतं. बरोबर. आता हे इझिली झालंय. त्या मॉलमध्ये जायचं यायचं आहे तेवढाच खर्च आहे ना, वेगळा काही खर्च आहे का. पण ते निरीक्षण. सेकंड, आता बघायला गेलं तर प्रचंड चांगले चांगले लेख येतात आणि आपण निग्लेक्ट करतो. आणि त्याच्यावरती आहेत माझ्याकडे एक, अरे हे काय 2000 त्यांनी व्यवसाय सुरू केला होता, आज एवढ्या एवढ्या करोडचा झालाय, हे काय खोटं आहे. अरे पण बघा ना अभ्यास, कोणीतरी लेख लिहिला आहे पण त्याच्यात त्या व्यक्तीचं तिथे गुगलवर जाऊन सर्च करा ना. एका रात्रीत नाही झालेला. त्यांनी त्यावेळेला तो त्या कॉस्टला भले ते 2000 नसतील, काहीतरी वेगळी असेल अमाऊंट. पूर्वी हे नव्हतं. म्हणजे मला काय व्यवसाय करताना मी काय लेवलला जाऊ शकतोय, कोणाला कन्सल्टिंग नाही करायचंय, स्वतःच सर्च करा. चांगले चांगले ट्रेड फेअर होतात, किती जणांना माहित नसतात. मी आता गोरेगाव बिझनेस हब साठी चांगल्यापैकी आहे. म्हणजे मुंबईतल्या लोकांना गोरेगाव आहे. पूर्वी वर्ल्ड ट्रेडला होते, आता ते सगळेच तिथे असतात. अक्षरशः तिथे तुम्ही असोसिएट व्हा, तिथे जाऊन बघा त्या इंडस्ट्रीज मध्ये काय काय कशा कशा पद्धतीने आहे. म्हणजे आता फूड म्हटलं तर फूडला पॅकेजिंग, रॉ मटेरियल, लेबलिंग सगळं तुम्हाला तिथे इन हाऊस सगळं बघायला मिळतं. अच्छा. पण छोटा व्यावसायिक काय करतो, जाऊ दे ना. म्हणून काही आहेत ते गल्लीतले राजा होता होता फ्रांचायसी लेवलला जातात. आणि आजही आपण काय विचार करतो, चहाच्याच नाक्यावरती उभे राहतो, एक कटिंग पितो आणि मग कॅल्क्युलेशन करतो, अरे हा चहाचा ब्रँड एवढा कसा मोठा झाला. आपणच आणि आपल्याच सारखेच जे पिणारे आहेत, पण त्यांनी काय केलं, काहीतरी वेगळं आणलं. चहाचा कप पण आहे आणि चहाचा ग्लास पण आहे. दोघांची कॉस्ट आता ऑलमोस्ट सेम आहे. पण एकामध्ये ब्रँडिंग आहे आणि एकात ब्रँडिंग नाहीये. मग यांनी याचा प्रवास कसा केला, हे पूर्वी कुठे होतं अवेलेबल. अजिबात नाही. मी तर म्हणेन सिंपल आहे, जेव्हा डिमोटिवेट होत आहे, माझा व्यवसाय चालत नाही असं वाटतंय, ही खूप वेळेला कंडिशन येते. क्लिअर कट वेगवेगळ्या बिझनेस सेमिनारला जायचं, बिझनेस नेटवर्किंगला जायचं. तुम्ही जाऊन पिक्चर बघण्यापेक्षा किंवा कुठेतरी जाऊन हे करण्यापेक्षा 300 रुपयापासून 1,500 रुपयेपर्यंतची फी आहे. जा तिथे बघा त्यांनी काय केलं, कसं केलं. ती व्यक्ती पण कळते, ती स्वतःच सांगते. म्हणजे असं पण खोटं नाहीये, जे इथे लेखन करून आलेलं असतं त्यापेक्षा ती व्यक्तीच तिथे उभे राहून सांगते. बघा आता तर मगाशीच म्हटलं, सगळं बिझनेस नेटवर्क फोरम एवढे आलेत आणि चांगले चांगल्यापैकी आलेत. काही चांगले क्लब असे आहेत की ते पर्टिक्युलर डेला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लोकांना इन्व्हाइट करतात. आपण काय करतो, ह्या कशाला जा, उलट त्याच ठिकाणी जा, बघा त्यांनी काय मेहनत केली आहे, कशी केली आहे. त्यामुळे अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, ह्या माहीत नसतात. मी म्हणेन ते माहिती करण्यासाठी तरी गुगलवर जा. आता इथे जो तुम्ही विषय काढलात की बिझनेस नेटवर्क मीटिंग, याचा ऍक्च्युअल मध्ये फायदा कसा उचलून घेता आला पाहिजे या छोट्या उद्योजकांना, ह्याच्यावर जर तुम्ही बोललात तर बरं पडेल. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात त्यांच्या मनात एक भीती असते, ते म्हणजे स्वतःच्या बद्दल बोलायची. शाळेत आपण एक उदाहरण घेईन शाळेचं. एकाच वर्गात 60 ते 80 मुलं आहेत. त्यातले काही डॉक्टर होतात, काही वकील होतात, वेगवेगळ्या ह्याच्यात असतात आणि काही जॉबला असतात. काही जण आता एक नवीन फॅड हे म्हणतात ना, पॉलिटिकल याच्यानुसार सुद्धा राजकारणी पण होतात. मी म्हणते ते प्रोफेशन आहे, असं नाहीये की ते आता तो काळ नाही राहिलेला. आता जसं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आकलनानुसार ते काम केलं आणि त्याच्यावर स्वतःला डेव्हलप केलं, बिझनेस नेटवर्क ही शाळाच आहे. तुम्हाला तुमचं पहिलं काय बघायचंय, कुठे आपण कम्फर्ट झोननी जाऊ शकतोय. पण जा, बघा, तिकडचा माहोल बघा. त्या माहोल मधनं तुम्ही ठरवा की मला ही झेप इथपर्यंत जायची असेल. ऑटोमॅटिकली काय होतं, आपण म्हणतात ना कॉपी पेस्ट शेअर. जसं शाळेत हा धडा आपल्याला झाला, ज्यांनी आत्मसात केलं आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं, ते उत्तर टीचरला आवडलं. सेम सिक्वेन्स बघूया, या इथे मी जाऊन शिकलो, बघितलं, मी त्याचं इम्प्लिमेंट केलं, कस्टमर आला,
म्हणजे जसे इथे मार्क मिळाले तसेच मला कस्टमर आले. हम्म. त्यामुळे प्रत्येक बिझनेस नेटवर्क फोरम मध्ये जाऊन तुम्ही याला मी एक वाक्य दिलंय, ओळख तुमची होण्यासाठी ओळख करून तर घ्या आधी. मी तुमच्याशी गप्पा मारल्या तरच तुम्ही मला त्याच्यावर रिॲक्ट होणार. मी जर असाच बसलो आणि जर काहीच तुमच्याशी कम्युनिकेशन केलं नाही, मग ही प्रॅक्टिस करा. बिझनेस नेटवर्कला जसे लेवल आहेत, काही नॉर्मल पण मीटिंग होतात, ज्या व्हेन्यू चार्जेस घेतात तिकडे जा, बोला. त्याच्यानंतर अपग्रेड व्हायचं आहे तर पुढे जिथे मेंबरशिप घ्या. म्हणजे असं नको व्हायला की एक काळ होता की जिम मध्ये मी एका जिमची ऍड केली होती की आम्हाला स्पॉन्सर नको आहेत, नाही तर तुम्ही येता फी भरता आणि वर्षभर येत नाही. मग तुम्ही जर आला नाही तर आम्ही फक्त तुम्हाला स्पॉन्सर म्हणून हे करू. तर इथे काय करा, तुम्ही मेंबरशिप करा. मेंबरशिप दिल्याने काय होतं, त्या लेवलची ज्यांनी काहीतरी चांगले पावसाळे बघून, म्हणजे मी इथे वाईट पेक्षा चांगले पावसाळे की त्याच्यातून त्यांनी स्वतःला डेव्हलप केलंय. आणि जे बिझनेस नेटवर्क मध्ये एकमेकांशी इंटरॅक्शन करायला ते स्वतः इच्छुक असतात. असं तुम्ही गेलात आणि समोरच्या किराणावाल्याला बोललात तर तो त्याच्या व्यवसायातलं सांगेल का? बरोबर. तुम्ही मेडिकल काढणार आहात आणि तुम्ही जाऊन 4 मेडिकल वाल्याला भेटायला गेलात, तो तुम्हाला सांगेल का? पण तुम्ही एका बिझनेस नेटवर्क फोरमला असाल आणि मेंबर असाल तर तो स्वतःहून तुम्हाला पूर्णपैकी नॉलेज द्यायला तयार आहे. बरोबर. कारण तो काय म्हणतो, अरे मी आज अडचणीत होतो, तू अडचणीत येऊ नये. मग असा जर प्लॅटफॉर्म मिळतोय तर मग आपण का जाऊ नये? आता हे जे बिझनेस नेटवर्किंगला जातात, पण त्यांचं असं होतं की अरे जातोय पण लीड मिळत नाही, जातोय पण लीड मिळत नाही. अशा लोकांसाठी मग ते डिमोरलाइज होतं, बाय डिफॉल्ट आहे ते. मग अशा लोकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? बिझनेस नेटवर्क मध्ये गेल्यावर मेंबरशिप घ्यायची नाही घ्यायची हा नंतरचा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे काही स्टेप्स आहेत, नेमकं ते उद्योजक ते करत नाही. मी एका बिझनेस नेटवर्क फोरमला गेलो, मी लोकांशी इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे मी त्यांचं कार्ड घेणं गरजेचं आहे. मी स्वतःहून रिक्वेस्ट करायला पाहिजे. मी जर रिक्वेस्ट केली तर माणूस काय होणार, उत्साह, अरे वा कोणीतरी माझं कार्ड मागितलंय. आणि ती जी मुवमेंट आहे ती जेवढी तुम्ही कराल तिथे नेमकं चुकतं काय माहितीये का, मी हे करतोय मी ते करतोय. बेटर वे तुम्ही काय करताय, मग आपण भेटूया कधी, त्याला म्हणतात 1 to 1. आता हे 1 to 1 पूर्वी फिजिकल होत होतं, आता डिजिटल माध्यमातून तुम्ही गुगल मीट पण करा. बरोबर. किंवा व्हॉट्सअप कॉल करा. म्हणजे आता मी बीज यात्रा 52 मध्ये लोकांना तेच सांगतो, एकमेकांना व्हिडिओ कॉल करा. भाऊ याचे XYZ याचा फार्म हाऊस आहे, मी जाणार कधी, त्यांनी व्हिडिओ पाहणार कधी, बेटर तुम्ही कधी आहात, मी एक व्हिडिओ कॉल करतो, मला ते दाखवा. झाली एका ठिकाणी ओळख, त्याचं हे नेक्स्ट स्टेप. हे 1 to 1 होणं गरजेचं आहे. आता हे 1 to 1 मध्ये 1 to 1 च्या ऐवजी अजून एक गोष्ट आहे. आता एक्झाम्पल घेऊया आपण एक थोडासा परत स्मॉल इन्व्हेस्टमेंट नाही, व्यावसायिकाच्या ह्याच्यातून, किंवा तो कॅटरिंगचा व्यवसाय करतोय. तर 5 जणांनी जा. कोण? एक डिझायनर लागणारच त्याला, दुसरा पॅकेजिंग वाला, तिसरा लॉजिस्टिक वाला, सगळ्यात चौथा म्हणजे तो चांगल्यापैकी इन्फ्लुएन्सर जो असेल की बाबा त्याला ते खाण्याचं हे करतोय हे टाकतोय. आणि सगळ्यात पाचवा शेवटचा जे म्हणतात ना CA किंवा अकाउंटिंगचं जो काम करतोय. आता हे ते 5 जण त्याला भेटायला गेले, व्यवसाय होईल कोणाला? ते काय करतात, हेच जात नाही. त्याच्याशी जाऊन भेटलात, संवाद केलात, तो म्हणाला अरे वा बरं झालं. आता ह्याच्यामुळे काय झालं, हे 5 जण बाकीचे जेव्हा त्याला सांगतायत तेव्हा इतरांना पण कळलं की एकमेकांच्या कामाची पद्धत काय आहे. म्हणजे ते 2 ते 3 तास जे आहेत ते तुमचे युटिलायझेशन तुमच्याच डेव्हलपमेंटसाठी झाले. आपल्याकडे उलट होतं, आज जातो मीटिंगला, पहिलं सगळ्यात महत्वाचं फोटो टाकतो, सेल्फी टाकतो, मी आज या मीटिंगला गेलो होतो. मी म्हणतो ते सेल्फी नुसतं टाकण्यापेक्षा मी या मीटिंगला गेलो होतो, मला असे नवीन नवीन मित्र किंवा नवीन नवीन कनेक्ट मिळाले, अशी जर पोस्ट त्यांनी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला टाकली, त्याच फोरमशी रिलेटेड असलेले दुसरे व्यावसायिक त्याला कनेक्ट नाही होणार का? बरोबर. ही मेथड कोण करतं का? चला तुम्हाला नाही लिहायला भीती वाटते ना, एवढंच लिहा ना, मी आज या बिझनेस मीटला जाऊन आलो, चांगला वाटला. आपण काय करतो, चांगला पिक्चर आला की 10 जणांना पाठवतो,
तो निर्माता तुम्हाला देतो का घरी? अरे वा चला. मग हे सेम आहे ना, इथे तुम्ही कौतुक करा, स्वतःच करा. तिथे गेल्यानंतर बाबा मला चांगले हे नवीन कनेक्ट मिळाले, त्यांच्या ह्या व्यवसायाबद्दल मिळालं. परत 2016 नंतर असा जसा डाटा आहे, त्या व्यावसायिकांचे कार्ड आले. कार्ड आल्यानंतर त्याला फेसबुकवर फ्रेंड्स रिक्वेस्ट टाका, व्हॉट्सअपला मेसेज करा की आपण त्या मीटिंगला भेटलो होतो. मी तर लोकांना सिंपल सांगितलं, प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर सेल्फी काढा. आणि ती सेल्फी आहे ना, सर आपण यावेळेला एकत्र भेटलो होतो, म्हणजे रिमाइंडर झाला. हे व्यावसायिक ते करतच नाही. ते जातात, म्हणजे माझी ही सर्व्हिस आहे, माझे हे आहे. म्हणजे आता मधल्या काळामध्ये मी बघितलं, जो नवीन कोण एकमेकांना भेटला की कार्ड द्या समोर, मग तो समोर वाकून एकमेकांना घेणार. ती पद्धत इंग्रजांची आहे, आपली आहे का? आपल्याकडे सिंपल गोष्ट आहे, सर हे माझं कार्ड आहे, आपण कधी भेटूया. मी नुसतं असं बसलो आणि धडाधड 10 जणांना कार्ड वाटत बसलो. ज्यांनी घेतलेत त्यांना माहितच नाही हे कार्ड कोणाचं आहे. बरोबर. मग मला बिझनेस मिळणार कसा? कारण माझं मी ती प्रोसेसच केली नाही ना. इवन तिथे जेव्हा खायला असतं किंवा डिनर म्हणा किंवा व्हॉट एव्हर जे असेल, तर ती वेळ ना ते खाण्याची नाही ठेवायची. जेवढं लोकांची काय गप्पा मारता येतील, कशा मारता येतील. लोक काय बघतात, चला एंड ऑफ द डेला झालंय ना, चला आता खाऊया आपण आणि निघूया. म्हणजे काही जण तर उलट परत ते लग्नासारखंच, या मीटिंगला गेलो ते काय काय एवढं काय खायला नव्हतं. अरे तिथे 3 माणसं होती, त्यांच्याबरोबर संवाद करणं गरजेचं होतं ना. म्हणजे आज मला तिथे माझ्या कनेक्ट मध्ये नव्हते, त्या एका बिझनेस नेटवर्क फोरममुळे ती माणसं माझ्या कनेक्ट मध्ये आली, तर मला ते पुढे रिॲक्ट करायला त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. बरोबर. गप्पा छान रंगतायत, पण आपल्याकडे वेळेचं थोडंसं मर्यादा आहे, त्याच्यामुळे शेवट करावा लागतोय. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधले असे 3 किंवा 5 प्रोडक्टवाले जे उद्योजक असतील त्यांच्यासाठी आणि सर्व्हिस सेक्टरमधले 3 किंवा 5 असे जे तुमच्या अनुभवातून 18 वर्षाच्या अशा उद्योजकांसाठी तुम्ही कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये प्रमोट केलं पाहिजे याचं जर का काही गायडन्स थोडक्यात देऊ शकलात तर ते बरं पडेल. सगळ्यात महत्वाचं जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतात, त्यांनी ना गुगलवर, त्याचबरोबर युट्यूब, मी म्हणेन त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करावं. ओके. माणूस हायर करावा, नसेल तर स्वतः, मी म्हणेन स्वतःचा चेहरा जर दिसला, धरून जाऊया एक व्यक्ती आहे, त्यांचं स्वतःचं वेगवेगळ्या ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याची मशिनरी ते बनवत आहेत. आता त्यांनी मशिनरीचा व्हिडिओ करून टाकला, त्यापेक्षा हे मशीन बाबा ह्याच्यातून काय फायदे होणार आहेत, कसे होणार आहेत. आता एक्झाम्पल आपण त्यांचंच घेऊया, त्यांनी बाबा लाडू बनवणाऱ्यांचा बनवला मशीन, तर जे लाडू विक्रेते आहेत ना, त्या 3 जणांना घेऊन या, आपल्याच व्हिडिओमध्ये त्या 3 जणांचं पण ब्रँडिंग करा ना. त्यांना या मशीनचा फायदा काय झाला, आता मला सांगा. त्या 3 जणांनी युटिलाइज केलाय, त्यांना फायदा काय झालाय हे जर तिथे सांगितलं गेलं तर तो व्हिडिओ व्हायरल होईल की नाही. बरोबर. ज्यांचे व्हिडिओमध्ये चेहरे होते ते पण 3 जण तो व्हिडिओ शेअर करणार की नाही. म्हणजे काय झालं, त्या एका फ्रेम मधनं किती जणांची ऍडव्हर्टायझिंग झाली. आता त्याच वेळेला कॅमेरामन आला, म्हणजे जे आपण म्हणतो ना कोलॅबरेशन, आणि येतं युट्यूबला आता ते कॅमेरामन, एडिटिंग आणि हे लागणार. जी काही फर्म असेल किंवा जो काही कॅमेरामन असेल त्यांनी पण स्वतः एक करावं, बाबा हे मशीन मला शूट करताना बरं वाटलं, काय वाटलं बोला. लोकांना कंटेंट चांगला हवाय, तो वेगळा हवाय. सेकंड थिंग, त्यांनी सगळ्यात महत्वाचं चांगल्यापैकी व्यवस्थित एक म्हणतात ना सक्सेस स्टोरी किंवा एक शॉर्ट फिल्म स्वतःची एक पूर्ण करावी, किंवा मी या वर्षापासून हा व्यवसायात उतरलो, हे माझ्याकडे आहेत, हे या वर्गासाठी आहे, त्याच्यासाठी मी या पद्धतीने काम करतो. त्याचं जर जेव्हा तो व्हिडिओ बनवला आणि तो त्यांनी टाकला, समोरच्याला वेबसाईट पाठवण्यापेक्षा युट्यूबची लिंक द्यावी. तो एका मशीन मधनं तो पूर्णपैकी 50 मशीन जर त्याचे बनवत असतील, त्या सगळ्याचे तो व्हिडिओ माणूस बघेल. त्याच्याऐवजी तो काय करतो, वेबसाईट पाठवतो. आता वेबसाईट बघायला लोकांना कंटाळा आलाय, ठीक आहे चला त्याचं चांगल्यापैकी एक बिझनेस आहे, तर त्यांनी शिस्तीत एक ऍप बनवावा. आपल्याकडे ऍप म्हणजे फक्त खरेदी विक्री किंवा नॉर्मल काही सर्व्हिसेस आहेत. आता म्हणाल तुम्ही की ज्याचं इंडस्ट्रीज मध्ये आहे चांगलं आहे,
हे ॲप कशासाठी की त्याला ती जी इन्फॉर्मेशन आहे होईल खर्च, पण आता मला त्या मशिनरीबद्दल जास्तीत माहिती जाणून घ्यायची आहे, त्याच्यातले जे हवेत त्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्या ॲपवरनं कम्युनिकेशन जेन्युनली येईल. आणि आता ते करतात का ते नाही करत. सेकंड, मॅन्युफॅक्चरमध्येच आपण धरूया, कुठलाही असू दे, त्या मॅन्युफॅक्चरवाल्यांनी स्वतःचा ब्रँड हा कशा लेवलला, म्हणजे त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतोय का, एक एक्झिबिशनला मी या XYZ ठिकाणी आहे याचे ब्लाबला करणं गरजेचं आहे. माझा स्टॉल आहे, या भेटा. म्हणजे जसं मी म्हणतो की आता दुकानदारांनी ग्राहकाची वाट नाही बघायची, त्यांनी ऍडव्हर्टायझिंग एवढी करायला पाहिजे की त्याच्यासमोर ग्राहक यायला पाहिजे. आणि आता जर आपण एक उदाहरण घेऊया, हॉटेल भाग्यश्री. काय केलं त्यांनी, त्याचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले, काय आहे का वेगळं काही, पण त्यांनी त्या 2 शब्दांवरती करत 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 साम्राज्यात स्वतःच उभं केलं. तिथे क्वालिटी आणि क्वांटिटी आपण त्याच्याचसाठी बघूया, ते त्याचे शब्द आहेत. बघायला गेलं तर त्याच्या व्हिडिओला क्वालिटी आहे का, पण त्यांनी काय केलं, क्वांटिटीमध्ये ते व्हिडिओ टाकत गेला. म्हणजे आज बंद आहे, उद्या चालू आहे, हे आहे, ते पण माहिती तो टाकायला लागला. त्यांनी काय झालं, त्याच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जर कॅटरवाले आहेत तर कॅटरवाल्यांनी सेम गोष्ट करायला पाहिजे. पुढच्या आठवड्यात माझ्याकडे बाबा ह्या लाडूची मोठी ऑर्डर आहे, कोणाला हवी आहे. कधी बघितलात असा व्हिडिओ कोणाचा, हा जर तुम्हाला बघायला मिळाला तर तुम्हाला आवडेल की नाही. बरोबर. तो काय करतो, मी एवढे डिस्पॅच केले, मी एवढे हे केले. आता त्यांनी 15 ऑगस्टची ऍड काय करायला पाहिजे, माझ्याकडे 15 ऑगस्टला एवढ्या एवढ्या लोकांची खाण्याची ऑर्डर आलेली आहे, अजून कोणाला हवी असेल तर सांगा, मी कारण माझ्याकडे ऑलरेडी एक ऑर्डर आल्यामुळे मी रेटमध्ये तुम्हाला बदल करून देऊ शकते. असा जर मेसेज व्हायरल झाला, मिळेल की नाही ऑर्डर. बरोबर. असा जर व्हिडिओ गेला, म्हणजे उदाहरण की प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे टूल्स आहेत. जसं आता तुम्ही दुसरं म्हणालात की इंडस्ट्रियल वाल्यांना आपण असं धरूया, गुगल ऍप्लिकेशन, वेबसाईट. आणि वेबसाईट ही बघायला डायरेक्ट कोणी एकदम जात नाही, पण वेबसाईटवर आणण्यासाठी लिंक्डइन, लोकांना हा लिंकच माहित नाहीये की लिंक्डइन प्रोफाईलवर तुम्ही नीट दिसलात तर तुमच्या वेबसाईटवर जाणार. वेबसाईटवर तर गुगलवर तुमचं लिस्टिंग प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे तुमचं जर पर्टिक्युलर बाबा माझ्या ह्या इंडस्ट्रियल झोनमध्ये आहे तर याचा हायलाईट होत होत गेला तर ते उपयोगात येऊ शकतं. त्यांनी हे बाकीच्या गोष्टींमध्ये आता वेळ घालवू नये, त्यामुळे त्याचा एक ब्रँड लेवल पण चांगल्यापैकी होऊन जाते. दुसरं कुठलं इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण असं धरूया की एक पार्ट असा धरूया की जे आता लायसन्सिंग आणि हे काढतात, हे भरमसाठ मोठं ते टाकतात. सगळ्या सर्व्हिसेस पैकी 2च सर्व्हिसेसवर फोकस करा ना. हे मी ह्याचं लायसन काढून देतोय, त्याचं लायसन काढून देतोय, ते अख्खं कोण वाचतं. बरोबर. मग त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी त्याचं पर्टिक्युलर बाबा माझ्या या सर्व्हिसेस आहेत तर बेटर वे व्हॉट्सअप बिझनेसला कॅटलॉग, आणि त्यांनी फक्त एवढंच बडबडायला पाहिजे, तुम्हाला कुठल्याही याचे कायदेशीर कागदपत्र हवेत तर त्यासाठी मी आहे. वा, छान. थोडक्यात. मग त्यांनी आता ज्याला खरंच हवेत बाबा तो हे असं आहे तर तो काय करणार, त्या कॅटलॉगवर जाईल. कॅटलॉग तुमच्या इझिली एडिटेबल आहे, म्हणजे कुठल्याही वेबसाईटवर किंवा कोणावर डिपेंड राहायची गरज नाहीये. त्यांनी शिस्तीत त्याच्यावरती जो काय कॉस्ट आहे, कसं काय आहे टाकून द्यावं. आता येणारे जे 2-3 सण आहेत, 15 ऑगस्ट झाले, गणपती आणि दसरा, याच्यासाठी कशा पद्धतीने या लोकांनी मार्केटिंगवरती फोकस करायला पाहिजे किंवा कोणासाठी सुरुवात केली पाहिजे. कोणासाठी मी सगळ्यात महत्वाचं सांगू का, फेस्टिवलला तुम्ही तुमचं लोगो टाकून बॅनर करण्यात काही पॉईंट नाहीये. उलट 15 ऑगस्टला माझी ऑफर काय आहे, माझी ऑफर नसेल तर मी 15 ऑगस्टसाठी मी किती ऍप्लिकेबल आहे, किंवा 15 ऑगस्टला तुम्ही माझ्याशी का असोसिएट व्हा. मी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण असं धरूया ज्याच्या मशिनरी आहेत, आता त्याला काय करायला पाहिजे, त्यांनी 15 ऑगस्टला सुट्टी नाही ठेवायला पाहिजे. त्यांनी त्याचा लोकांना सांगायला पाहिजे, आज माझ्याकडे या, कारण तुम्हाला सुट्टी आहे, रिलॅक्स आहे, माझ्या सगळ्या मशिनरी पाहिला तुम्ही, त्या दिवशी माझं फॅक्टरी ओपन आहे, आवडेल की नाही. माणूस लक्षात ठेवेल, वेळात वेळ काढून तो तिथे त्या दिवशी येईल.
त्यांनी हे नाही टाकून चालणार की त्याच्या मशिनरी आहेत, त्याच्या बाजूला लोगो टाकला, हम्म. काय पर्पज आहे. चला, ज्यांच्याकडे ड्रेस विकतायत हम्म. त्यांनी 15 ऑगस्टला ऍड उलटी करायला पाहिजे. हम्म. तुम्ही तुमच्या घरीच राहा. हम्म. म्हणजे मी माझ्या एका क्लायंटला सोल्युशन दिलंय की तुमच्या घरी मी 5-6 जणी तुम्ही या, हम्म. मला फक्त मिनिमम तुम्ही 500-500 रुपये प्रत्येकीने कमीत कमी खरेदी करा. हम्म. म्हणजे 10 जणी जमली तर 5,000चं कलेक्शन फिक्स झालं. हम्म. प्रत्येकीने 500 रुपयाचं. मी तुम्हाला तुमच्याकडच्या फक्त मला साईज सांगा आणि आवडणारे कलर सांगा. रिसर्च येतो, तेवढे घेऊन त्या व्यक्तीला सांगते तुम्ही ड्रेस घेऊन जा, त्या 5 जणींना दाखवा. आता 15 ऑगस्ट रिलॅक्स असणार आहे, दुपारची वेळ आहे. हम्म. यांनी तो अख्खे फोटो टाकत व्हॉट्सअपला टाकण्यापेक्षा बेटर वे हे जर केलं तर काय होईल. छान. आता सेम परत आता गणपती आहे. गणपतीच्या वेळेला आता मी काही क्लायंटना माझ्या सांगितलंय, ते हल्ली गुगलचं बघा रिव्ह्यूचं एक स्कॅनर मिळतो. जाणून बुजून काही ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना सांगितलं तो स्कॅनर ठेवा आपल्या गणपतीच्या जवळ आणि व्हिजिटिंग कार्ड ठेवा आणि आलेल्या दर्शनाला सांगायचं हा बाप्पा पावलाय, तुम्ही आज माझ्याशी कनेक्ट झालाय, एकदा माझ्या बिझनेस बद्दल जाणून घ्या आणि माझ्या कशा सर्व्हिसेस वाटतात त्याच्यावरती तुम्ही मला रिव्ह्यू दिलात तर मला खूप बरं वाटेल. लोक येत आहेत, चला 50 लोक येतील, 50 पैकी 5 लोकांनी जरी रिव्ह्यू दिला तरी उपयोगात येऊ शकतं. तिथे त्यांनी प्रोडक्टचा एक शोकेस लावून ठेवला. डेकोरेशन वरती खर्च करण्यापेक्षा आता स्वतःचाच व्यवसाय करा ना. शेवटी ती एक मानसिकता तयार करा की मला काही करून बेचो, मग तो तुम्ही कसा दाखवू शकता ना. चला, तुम्ही कुठल्या तरी एका मित्राच्या घरी गणपतीला गेलाय आणि तुम्हाला या गोष्टी बघायला मिळाल्या, कसं वाटेल. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, जाहिरात म्हणजे थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. सेम ट्रॅडिशनल ह्यांच्यानी कन्सेप्टमध्ये न करता काहीतरी वेगळेपण आणा, वेगळेपण दाखवा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच येईल. खूप चांगली माहिती दिली, खूप चांगली चर्चा झाली, पण वेळेचा आपल्याकडे नक्कीच. मर्यादा असल्यामुळे थोडंसं आपल्याला थांबावं लागतंय. उद्योजकांना सुद्धा आता थोडीशी क्लॅरिटी आली असेल की सोशल मीडिया पार्टनर हा कशा पद्धतीने काम करतो आणि तो आपल्या व्यावसायिक जीवनासाठी किंवा व्यवसायासाठी किती महत्वाचा आहे. प्लस कंटेंट रायटिंग हा काय प्रकार आहे, तुम्ही काय करताय आणि ह्यांनी जे काही ज्या पद्धतीने केस स्टडीज वगैरे सांगितलं तेही तुमच्या लक्षात आले असतील. तुम्हाला जर का आशिष पाठक सरांशी संपर्क साधायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर किंवा त्यांचं जे काही कॉन्टॅक्ट सिस्टम असेल ते देऊ. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. ग्रेट भेट किंवा बीज यात्रा 52 हे जे काही उपक्रम त्यांनी सुरू केले त्याही बाबतीत जर का तुम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन हवं असेल आणि त्यांच्यासोबत जोडलं जायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. त्यांचं प्रामुख्याने काम तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून लक्षात आलं असेल की छोट्या उद्योजकांसाठी आहे. महाराष्ट्रभराचे जेवढे छोटे उद्योजक आहेत ते त्यांना कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांचा पुढचा प्रवास हे काय म्हणूया आपण, पुढचा प्रवास हा आनंददायी करू शकता आणि सोपा करू शकता. तेव्हा अशा सोशल मीडिया पार्टनरला जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आशिष पाठक सर आहेत, ते मुंबईत कल्याणला राहतात, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला जर क्लोजर नोट द्यायची असेल तर प्रेक्षकांसाठी काय सांगू शकता. काही नाही, व्यवसाय करताना चांगल्या मनाने करा आणि चांगलं जर म्हणजे कसं म्हणतात ना 5 P असतात. एक शेवटचं मी टिप्स देईन, प्राइस, कारण लोक अट्रॅक्ट होतात ते प्राइस वरनं, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं परफेक्शन, तुमचं पॅकेजिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं प्रमोशन, जो अंगठा. त्यामुळे जसं आपण KYC करताना अंगठा लागतो तसं तुमच्याच व्यवसायाचा अंगठा म्हणजे आम्ही सोशल मीडिया पार्टनर आहोत. एवढंच सांगेन. खूप बरं वाटलं आणि आज तुमच्या माध्यमातून का होईना एक चांगल्यापैकी मला एक माहिती पण लोकांपर्यंत शेअर करायला मिळाली. थँक्यू. धन्यवाद.